चला करंट अफेअर सुरू करूया आपण। याच्यामध्ये आता काय आहे, भारतातील करोडपती करदात्यांविषयी महत्त्वाची माहिती आहे। याच्यामध्ये काय आहे, एकूण करोडपती करदाते म्हणजे ज्यांची आर्थिक इन्कम किती आहे, 1 करोड आहे किंवा त्याच्या वरती आहे। तर आता याच्यामध्ये काय आहे, किती होते त्यांचे 2.20 लाख करदाते होते कधी 2023-24 मध्ये। तसं आता भारताची लोकसंख्या किती आहे, किती आहे, जवळपास 147 करोड, जवळपास 147 करोड आहे। त्याच्यापैकी किती लोक करदाते आहेत 1 करोडच्या वरती वाले, किती आहेत 2.20 लाख। किती टक्के झाले हे, किती टक्के झाले हे, म्हणजे आपल्या 140 करोड मध्ये फक्त 2 लाख असे लोक आहेत की ज्यांची 1 करोडच्या वरती इन्कम होत असेल ना। इन्कम टॅक्स आपल्या भारतामध्ये एवढं कमी का बरं होतं, कारण करदाते जे आहेत कोणते, डायरेक्ट वाले, इतके कमी आहे 2.20 लाख। याच्यामध्ये आता वाढून कितीपर्यंत झाली आहे, 3.50 लाखापर्यंत झालेली आहे। ठीक आहे, तर आपल्याकडे जे इन्कम सर्टिफिकेट काढतात त्याच्यामध्ये आपली ओरिजिनल इन्कम टाकतात का त्याच्यामध्ये? आपल्याकडे मोठे मोठे लोक राहिले तरी ते बॅकवर्डच दाखवतात स्वतःला, एवढीच इन्कम आहे म्हणून माझी। ठीक आहे, तर भारतामध्ये जे कर आहेत, करदाते फार कमी आहेत, 0.02% आहेत। तर खर्च इतकेच असतील का रियालिटीमध्ये? रियालिटीमध्ये इतकेच असतील, जास्त असतील त्याच्यापेक्षा। तर याच्यामधूनही जर आता बघितलं पण याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर वाटा बघितला, हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। काय आहे की एकूण करोडपती करदात्यांमध्ये फक्त महाराष्ट्रामधून 56% आहेत। म्हणजे आता आपण याच्यामध्ये म्हटलं किती 35 आहेत, तर किती होईल याच्यामध्ये 1.7 लाख, म्हणजे 1.7 किंवा मग 1.8 लाख माना तुम्ही। जवळपास 56% करदाते कुठले आहेत, महाराष्ट्रामधले आहेत, ज्यांची इन्कम 1 करोडच्या वरती आहे। ठीक आहे, का बरं असं आहे, का बरं महाराष्ट्रामध्ये आहे, का बरं यूपी मध्ये नाही आहे, का बरं बिहार मध्ये नाही आहे, इतके जास्त करदाते का बरं महाराष्ट्रामध्ये आहेत जी? थोडस जोरात बोला मॅडम। फिल्म इंडस्ट्री आहे, ठीक आहे। अजून मुंबईला काय म्हणतात भारताची? कॅपिटल नाही सर, आर्थिक कॅपिटल म्हणायची। ठीक आहे, काय आहे, आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं। जितक्याही कंपन्या आहेत त्या सगळ्यांचं जर आपण बघितलं मुख्यालय तिथे कुठे आहे, मुंबईमध्ये आहे। त्यांचं प्रोडक्शन युनिट कुठेही असू शकतं, पण जितक्याही मोठ्या मोठ्या बँक्स आहेत, जितके मोठे मोठे याच्यामध्ये इंडस्ट्रीज आहेत, त्या सगळ्यांचं एक ऑफिस तर मुंबईला राहायलाच हवं। त्याच्यामुळे काय आहे, आर्थिक राजधानी आहे आपल्या भारताची मुंबई आणि आसपासचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे काय आहे, सर्वात जास्त आणि आधीपासून महाराष्ट्र कसा प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे। ठीक आहे, ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बघितलं, कायदा सुव्यवस्था बिहार आणि यूपी पेक्षा चांगली आहे की नाही आहे? मुंबईमध्ये अर्ध्या रात्री एक महिला ट्रेन लोकलनी प्रवास करू शकते, नाही दिल्लीमध्ये नाही करू शकत, बिहारमध्ये नाही करू शकत। बिहारमध्ये तर माणसं सोबत राहिली तरी सेफ नाही आहेत, माणसं सोबत राहिली तरी सेफ नाही आहे। तर महाराष्ट्र आधीपासून प्रोग्रेसिव्ह आहे, महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल स्टॅबिलिटी आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये सुधारणा केलेली आहे। त्याच्यामुळे इथलं जो वातावरण आहे आपल्या महाराष्ट्राचे जे वातावरण आहे ते कशी आहे, बिझनेससाठी एकदम छान आहे। आपल्या महाराष्ट्राचं जे वातावरण आहे आपल्या बिझनेससाठी कसं आहे, एकदम अनुकूल आहे, की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन झालं कोणी येऊन खंडणी मागत नाही है ना। बिहारमध्ये कसं आहे, ते खंडणी मागणं मला काम आहे। आपल्या इकडे कसं आहे, 2 दंडे देतात फुकट बांबूचे मीठ लावून, कोणी केलं तर तसं मकोका लावून ठेवलेला आहे, भाईगिरी जास्त चालत नाही। त्याच्यामुळे कसं आहे, महाराष्ट्रामध्ये अनुकूल वातावरण सुद्धा आहे त्याच्यामध्ये। म्हणून काय याच्यामध्ये भारतामध्ये महाराष्ट्राचा वाटा जो आहे किती आहे, जवळपास इतके करदाते। त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश 2nd नंबरवरती आहे, दिल्ली 3ऱ्या नंबरवरती आहे, मग मध्य प्रदेश आहे आणि मग तामिळनाडू आहे। याच्यामध्ये हे टॉपचे काय, त्याच्यामध्ये 5 राज्य आहेत ज्याच्यामध्ये 1 कोटीहून अधिक उत्पन्न असलेले करदाते आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये भारताला 2026 मधील ब्रिक्स संसदीय फोरमचे अध्यक्षपद मिळालेले आहे। आता सगळ्यांना माहिती आहे ब्रिक्स म्हणजे काय होते, सगळ्यांना माहिती आहे। हा कसा आहे, ब्रिक्स म्हणजे हा असं लिहितात याला, काय आहे, ब्रिक्स। आता याच्यामध्ये बाकीचे देश ऍड झालेले आहेत। ठीक आहे, याच्यामध्ये बाकीचे देश ऍड झालेले आहेत, पण याला अजूनही काय म्हणतात, ब्रिक्स किंवा ब्रिक्स प्लस म्हणतील याला।
ठीक आहे. तर BRICS म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. आता त्याच्यामध्ये बाकीचे देश ऍड झालेले आहेत. मला वाटते मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी कोणते कोणते देश त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. ठीक आहे. तर आता यांचं काय होते, पार्लिमेंटरी फोरम होते. पार्लिमेंटरी फोरम्स राहतात इथे. काय आहे पार्लिमेंटरी फोरम, की आपल्या भारतामध्ये संसद आहे, संसदमध्ये वेगळे वेगळे, जसं आता आपल्या संसदेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना काय म्हणतात, स्पीकर म्हणतात. कोण आहेत, ओम बिर्ला आहेत. ठीक आहे. राज्यसभेमध्ये जर म्हटलं तर कोण आहेत, राज्यसभेचे पदसिद्ध कोण राहतात, उपराष्ट्रपती. ठीक आहे. आणि उपराष्ट्रपती नाही राहिले तर त्याच्यामध्ये चेअरमॅन ते राहतात आणि मग व्हाईस चेअरमॅन, जसं की काय त्यांचं नाव, हरिवंश. काय आहेत, हरिवंश बिहारचे आहेत, हे पत्रकार होते आधी. तर त्यांचा चुनाव झालेला आहे त्याच्यामध्ये. तर यांनी हे याच्यामध्ये केलेलं आहे की संसदीय जो मंच आहे, की ब्रिक्स राज्यामधील, ब्रिक देशांमधील वेगळे वेगळे जे संसद आहेत तिथले जे मेंबर येतात त्यांचं एक फोरम आहे आणि त्या फोरम मध्ये जाऊन ते काय करतात, त्याच्यामध्ये डिस्कशन करतात. जसं तुम्ही भारतामध्ये जर बघितलं आता वेगळ्या वेगळ्या ग्रामपंचायत आहेत. ठीक आहे. वेगळ्या वेगळ्या ग्रामपंचायत. तर महाराष्ट्र शासन काय करते, उत्कृष्ट सरपंचाचा पुरस्कार वगैरे देते. तुम्ही बघितलं आहे कधी? तर हे जेवढे सरपंच लोक राहतात की नाही, जसं विदर्भामध्ये म्हटले तर विदर्भात एका जागी जमा होतील आणि आपापले एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये शेअर करतील की कोणत्या ग्रामपंचायतनं काय कार्य केलं आहे, कसं केलेलं आहे. आता रिसेंटली धुळेमधील एक ग्रामपंचायत आहे, तिला उत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. किंवा गोंदिया जिल्ह्यामध्ये डवा वगैरे जर बघितलं, त्यांना काय मिळालेलं आहे, उत्कृष्ट ग्रामपंचायतचा पुरस्कार मिळालेला आहे. तर ते काय करतात, आपल्या गावामध्ये किंवा आपल्या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या नवीन मोहिमा सुरू केलेल्या आहेत, त्याचा काय रिझल्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शेअर करतात. याच्यामुळे काय होते, बाकीचे लोकही त्याचा काय करू शकतात, इम्प्लिमेंटेशन करू शकतात. त्याच्यामुळे काय होतात, हे एकत्र येतात. तर त्याच प्रकारे काय झालं, आपल्या इकडची संसद ब्राझील, रशिया, पुतीन बाबा सगळे एकत्र होतात त्याच्यामध्ये आणि ते डिस्कशन करतात, जेणेकरून त्यांनी काही जर चांगलं केलेलं आहे तर ते आपल्याकडे सुद्धा यायला हवं. तर याचा आता काय आहे, 2026 मधील अध्यक्षपद कोणता, 11व्या ब्रिक्स संसदीय मंचाला भारताचं अध्यक्षपद लागलेलं आहे. मधामध्ये जे उभे आहेत त्याच्यामध्ये हे कोण आहेत, ओम बिर्ला. हे कोण आहेत, ओम बिर्ला आहेत, लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्याच्यामध्ये. आता ब्रिक्स जर बघितलं आपण याच्यामध्ये सहभागी देश किती होते, 10 देश होते. आता बाकीचे जे देश आहेत त्याच्यामध्ये कोण आहे, इराण, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशिया हे नवीन आले त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे काय त्याच्यामध्ये नवीन आले. सुरुवातीला किती होते, भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका. आता याच्यामध्ये कोण कोण आलेले आहेत, इराण, संयुक्त अरब अमिरात म्हणजे काय आहे, युनायटेड अरब एमिरेट्स, UAE त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. शारजाचं वगैरे नाव ऐकलं असेल तुम्ही, है ना, अबुधाबी, शारजा हे सगळे कुठे येतात, UAE मध्ये येतात त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काय आहे, अध्यक्षपदाचे दायित्व प्रत्येक वर्षी एका ब्रिक्स देशाकडे फिरते आणि भारत जो आहे 12व्या संसदीय मंचाचा अध्यक्ष झालेला आहे. आता ही 11वी परिषद झाली होती, आता कोणती होणार आहे, 12वी परिषद होणार आहे. त्याच्यामध्ये भारत काय करेल, अध्यक्षपद त्याच्यामध्ये भूषवेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता सध्या तुम्ही हे खूप जास्त ऐकत असाल, काय, ऑपरेशन रायझिंग लायन. ऑपरेशन रायझिंग लायन कुठे ऐकलंय हे नाव तुम्ही आता? आता सध्या युद्ध कोणाचं सुरू झाले आहे, इस्रायल आणि इराण. इस्रायल आणि इराण. ठीक आहे. आधीच्या एका काळी जर बघितलं पण आता काल कोण कुदून पडला त्या युद्धामध्ये, पहिले हे दोघच जण भांडत होते ना, आता तिसरा कोण आला त्याच्यामध्ये. आजचं पेपर बघितलं का, डोनाल्ड तात्या माहिती आहे सगळ्यांना. डोनाल्ड तात्या आला त्याच्यामध्ये. आता त्यानेही माहिती आहे का 14 मिसाईली सोडल्या. त्यांच्याकडे माहिती आहे का, एक विमान आहे, त्याला B1 स्टेल्थ म्हणतात. त्याला काय म्हणतात, स्टेल्थ. स्टेल्थ म्हणजे कसं आहे की युजली जर दुश्मनकडून जर एखादा प्लेन येत आहे ना, तर ते एक रडार असते, रडार मध्ये दिसून जाते ते डॉट डॉट म्हणून. पण हा जो आहे की नाही, हा दिसत नाही. तर तिकडे जाऊन पूर्ण 14 मिसाईली सोडल्या का, तो ना डोनाल्ड ट्रम्पना त्यांनी ऑर्डर दिला की जा आणि तिकडे मारून या म्हणून. ठीक आहे. सगळेजण भिडलेत सध्या इराणवरती. तर आता इस्रायलने जो मोहीम सुरू केलेली आहे कोणाविरुद्ध, इराण विरुद्ध, त्याला काय म्हटलेलं आहे, ऑपरेशन रायझिंग लायन. त्याला काय म्हटलेलं आहे, ऑपरेशन रायझिंग लायन केलेलं आहे. तर यांनी काय केलेलं आहे, इराणच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र यंत्रणावर हल्ला करणे. त्यांना वाटते की इराण काय करत आहे, न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करत आहे, तर त्यांच्यावरती कंट्रोल करता यावं म्हणून हे लोक करून राहिलेले आहेत.
आधीच्या काळामध्ये इराण आणि इस्रायल हे चांगले मित्र होते. ठीक आहे, आधीच्या काळामध्ये. कारण बघा याच्यामध्ये हा जो आहे इस्रायल जो आहे की नाही, हा इथे आहे बघा. इस्रायल जो आहे तो कुठे आहे, हा इथे आहे. आणि हा इकडे काय आहे याच्यामध्ये, हा इराण आहे. किती डिस्टन्स असेल याच्यामध्ये, किती आहे डिस्टन्स, जवळपास 2500 किलोमीटरचा आहे. जवळपास किती आहे, 2500 किलोमीटरचा आहे. तरी का बरं केलं. आणि भारत आणि पाकिस्तान राहिलं तर आपण समजूनही जातो की चला बा पहलगाम अटॅक झाला हे लोक करतील म्हणून. ठीक आहे, यांच्यामध्ये अंतर किती आहे, जवळपास 2500 किलोमीटरचं आहे. की याच्यामध्ये बॉर्डर लागून ही सिरिया आहे, इराक आहे, इकडे सौदी अरेबिया आहे. ठीक आहे, तरी यांनी काय केलेलं आहे, हे जे दाखवलेले आहेत की नाही याच्यामध्ये, हे डॉट डॉट मध्ये त्यांनी काय मंत्री आहेत, कोण आहेत, कोणतरी आहेत. ठीक आहे, कोणीतरी आहेत. कोण आहेत, बेंजामिन नेतान्याहू. कोण आहेत, बेंजामिन नेतान्याहू आहेत. यांनी काय केलं, आता एकेकाळी हे 1979 मध्ये काय होतं, त्यांच्यामध्ये रिव्होल्युशन झालं. कुठे, इराणमध्ये झालं. त्यांच्यानंतर त्यांचे जे लीडर आले, सुप्रीम लीडर आले, त्यांनी माहिती का इस्रायलला आपला दुश्मन मानून टाकलं. का बरं मानून टाकलं, याच्यामध्ये इराणमध्ये जे लोक राहतात त्यांचं रिलिजन काय आहे, धर्म कोणता आहे, इस्लाम फॉलो करणारे आहेत. आणि इस्रायलमध्ये जे लोक राहतात ते कोणता धर्म फॉलो करतात, इस्रायलमध्ये ज्यूज. जसं ख्रिश्चन आहे तसं जेविश लोक सुद्धा आहेत, इस्लाम सुद्धा आहे, हिंदुइझम सुद्धा आहे. तर दोघांमध्ये काय आहे, धर्मांमध्ये फरक आहे. आणि प्रॉब्लेम कसा आहे की हेच लोक फक्त ज्यू आहेत, त्याच्या आजूबाजूला राहणारे सगळे कोण आहेत, मुस्लिम कंट्रीज आहेत, अरब कंट्रीज आहेत पूर्ण. आणि हा माहिती आहे का सगळ्यांची लावून टाकतो इस्रायल एकटाच. कोणी काही म्हटलं ना वाटच नाही पाहत, ते लोक सरळ बाम धरतात ना मारून टाकतात. आपण तर आता मारायला सुरुवात केली आहे, याची बहुत आधीच पाकिस्तानवाल्याची करायला पाहिजे होती, देगी मिर्च का तडका देऊन. ठीक आहे ना, हे वाट नाही पाहिजे बेंजामिन, त्याने अरे म्हणलं का तुरे म्हणलंच पाहिजे त्यानं. त्याच्यानंतर काय झालं, यांच्यामध्ये हे जी तफावत निर्माण झाली धर्मामुळे, तो एक कारण आहे. दुसरं म्हणजे कसं आहे, हा जो बेंजामिन बाबा आहे कुठला, इस्रायलचा, यानं मधामध्ये काय केलं होतं, तिथलं संविधानच बदलण्याचा प्रयत्न केला होता. तर लोक प्रोटेस्ट करायला लागले. मग जेव्हा एखादा जो लीडर राहते की नाही, त्याची पोझिशन समाजामध्ये किंवा पॉलिटिकल जेव्हा इन्स्टॅबिलिटी येते ना, ते काय करतात, युद्ध सुरू करतात. युद्ध केल्यानंतर तुम्ही म्हणूच नाही शकत ए बेंजामिन काऊन युद्ध सुरू केला म्हणून, म्हणूच नाही शकत. स्वतःची पोझिशन आहे त्याला करायची आहे. तिसरं म्हणजे कसं आहे की आता हे राहतात शिया मुस्लिम इथे, कुठे, इराणमध्ये. तर इथे माहित आहे का हे वेगळे वेगळे ग्रुप आहेत, हजबुल्ला. ठीक आहे, तर हा इराण का करते, यांना सपोर्ट करते की तुम्ही जा आणि यायले मारा. जसं आता पहलगाम अटॅक झाला होता कुठे, भारतामध्ये. तर सरळ पाकिस्तानचे लोक होते का त्याच्यामध्ये, नाही, पण त्यांनी मदत केली होती ना त्यांना, आहे की नाही, त्यांना मदत केली होती. तसंच इराण काय करते, हा जो हजबुल्ला ग्रुप वगैरे आहे की नाही, यांना मदत करते, तुम्ही जा आणि त्याला गोळ्या झाडा, मेले तर ते मरतील आणि मेले तर तुम्ही मराल, आम्हाला काय होणार. असंच आहे ना, ते त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवत आहे ना. तसंच हा इराण करता याच्यामध्ये. ह्या रिबेल जे ग्रुप्स आहेत ना, यांना सपोर्ट करते. इस्रायल म्हणते तुम्ही यांना सपोर्ट करणं बंद करा. दुसरी गोष्ट म्हणजे जे अण्वस्त्र आहेत, न्यूक्लिअर वेपन्स आहेत, ते नका डेव्हलप करू, तो फक्त आमचा हक्क आहे, आम्हीच करू. म्हणून हा याच्यामध्ये काय झालेला आहे, वॉर सुरू झालेला आहे याच्यामध्ये. आता यामध्ये धार्मिक आहे, दुसरं काय आहे, इतर गटांचा सहभाग आहे की जसं हमास आहे, लेबनानी गट आहे, हिजबुल्ला आहे. यांना आर्थिक आणि लष्करी सहाय्य पुरवते कोण, जसं आपला पाकिस्तान आहे, पाकिस्तान लष्कर ए तोयबा. ठीक आहे, हे सगळे जे ग्रुप आहेत का टेररिस्ट ऑर्गनायझेशन, यांना ते मदत पुरवतात. म्हणून आपण त्यांना मारलं होतं. कोणतं ऑपरेशन केलं होतं, तसं आपण पहलगाम नंतर है ना, कोणता, ऑपरेशन सिंदूर. ठीक आहे, का बरं नाव दिलं होतं सिंदूर, का बरं नाव दिलं होतं सिंदूर, त्या याच्यामध्ये जे दृश्य दाखवलं होतं की एक स्त्री बसली होती, तिच्या बाजूला तिचा नवरा मरून पावला होता, त्यांचं सिंदूर पुसलं गेलं, ते त्याच्यामुळे ते ऑपरेशन सिंदूर नाव ठेवलं आहे. आणि एका व्यक्तीला, ते जे हल्लेखोर होते ना, त्यांनी एका व्यक्तीला जिवंत ठेवलं होतं, त्याने म्हटलं होतं की आपल्या प्रधानमंत्री को जाके बता देना म्हणून, असं म्हणून त्यांना तिला जिवंत ठेवलं होतं की तिने मेसेज दिलं पाहिजे म्हणून.
म्हणून हा ऑपरेशन सिंदूर केला. तर तसंच आता हा ऑपरेशन रायझिंग लॉयन कुणी केलेला आहे? इस्रायलने केलेला आहे. कशामुळे? त्यांच्या धार्मिक आणि वैचारिक मतभेद आहेत. दुसरं म्हणजे काय आहे? इतर गटांचा सहभाग आहे, जसं की हमास आहे आणि हिजबुल्ला आहे, यांचा समावेश आहे. त्याच्यानंतर जर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काय आहे? अण्वस्त्रांचा धोका. काय आहे? इस्रायलला अशी भीती आहे की इराण अण्वस्त्र विकसित करत आहे, ज्याचा थेट धोका इस्रायलच्या सुरक्षिततेस होईल. कारण त्यांच्यामध्ये काय आहे? धर्म मतभेद आहेत. ठीक आहे. सत्तांतर आणि मैत्रीचा अंत. इराणमध्ये काय आहे? कट्टरपंथी सरकार आल्यावर त्यांनी इस्रायलला शत्रू राष्ट्र घेतले आणि दोन्ही देशातील मैत्रीचे संबंध पूर्णपणे संपुष्टात आले. आता आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे ऑइल येतो, क्रूड ऑइल येतो, कच्चा तेल येते. कुठून येते? कुठून येते? हे अरेबियन कंट्री मधूनच येते ना. आणि इराण जगातला तिसरा सर्वात मोठा देश आहे या कच्च्या तेलाच्या याच्यामध्ये. आणि याच्यावरती जर हमला झाला तर मग आता आपल्याला तेल कुठून भेटेल? पेट्रोल कुठून टाकायचं? प्रत्येकाकडे तर इलेक्ट्रिक व्हेकल नाहीये ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी आहे? स्ट्रेट ऑफ होर्मुझ. काय आहे? स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जो भाग आहे ना, या भागाला आता कोण करते? कंट्रोल इराण करते. आता इथून जाणारे सौदी अरेबिया, इराक आहे, UAE आहे, इथून जाणाऱ्या शिप जर इथून नाही गेल्या तर प्रोडक्शनच पूर्ण ठप्प होऊन जाईल. यांनी जर म्हटलं की इथून मी अडवून ठेवतो ही स्टेट ऑफ होर्मुझ, कोणी? इराणनी. त्यांच्या आता हालचाली सुरू आहेत आता याला ब्लॉक करण्यात यावं म्हणून. कारण याच्यामधून काय आहे? कच्चं तेल जी आहे, क्रूड ऑइल, ज्याच्यापासून पेट्रोल वगैरे बनतं, याची निर्यात होते इथून. आणि याला कंट्रोल कोण करते? इराण करते. तर त्याच्यामुळे सध्या हा इश्यू चालू आहे याच्यामध्ये की इराण काय करू शकते? जलवाहतूक याच्यामधून होते त्याला ब्लॉक करू शकते याच्यामध्ये. तर यांच्या परस्पर मागण्या काय आहेत मग? इस्रायलची मागणी, इराणने हमास व हिजबुल्ला यांना मदत थांबवावी आणि अणुऊर्जा कार्यक्रम रद्द करावा. इराणची मागणी काय आहे? इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना स्वातंत्र्य द्यावे आणि अतिक्रमित भूमीवर माघार घ्यावी. म्हणजे आता कसं आहे या इस्रायलमध्ये कसं आहे, इथे नाही का एक गाझा स्ट्रीप आहे. पॅलेस्टाईनचं नाव ऐकलंय तुम्ही? तर या ज्यूइश आणि हे पॅलेस्टाईन म्हणजे कोण आहेत? इस्लाम फॉलो करणारे हे लोक इथे राहतात. तुम्ही नेहमी बघता बघा की गाझा स्ट्रीपवरती हल्ला झाला, गाझा स्ट्रीपवरती हल्ला झाला, ते यांच्यावरतीच करतात पॅलेस्टाईनी जे लोक आहेत है ना. बिहारवाला गाणं म्हणतात त्याच्यामध्ये, ये गाजा 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 इस्रायल में समाज आहे. ठीक आहे. ते हे यांच्यामध्ये चालत राहते. कोणतं? हमास आणि हे इस्रायलमध्ये त्यांच्यामध्ये नेहमीच म्हणजे फटाके फुटल्यासारखेच. आपण दिवाळीमध्ये फटाके फोडतो ना, लक्ष्मी बॉम्ब, तुली बॉम्ब, तसे यांच्याकडे हे मोठेवाले रॉकेट फुटतात. नेहमी चालू राहते त्यांच्यामध्ये. ठीक आहे. तर त्यांना म्हणणं आहे की हे जे पॅलेस्टाईनी लोक आहेत यांना तुम्ही काय करा? यांच्या मागण्या पूर्ण करा. तर आता याच्यामध्ये जर तेल जर बघितलं आपण, जगामध्ये सर्वात जास्त जो साठा आहे तो कोणाकडे आहे? व्हेनेझुएला. ठीक आहे. आता याला जुना म्हणायचं. ठीक आहे. याला व्हेनेझुएला. ठीक आहे असं म्हणायचं प्रोनाऊन्स करताना. त्याच्यानंतर सौदी अरेबिया आहे, इराण तिसऱ्या नंबरचा आहे, रशिया आणि अमेरिका हे काय? साठा आहे. हा काय आहे? जगामध्ये सर्वात जास्त असलेला. मग आता व्हेनेझुएलाकडे जर सर्वात जास्त साठा आहे तर मग प्रोडक्शन का बरं त्याच्यामध्ये होत नाही? अमेरिकेने निर्बंध टाकले आहेत. काय केलेले आहेत त्याच्यामध्ये? अमेरिकेने याच्यामध्ये निर्बंधामुळे अपुऱ्या क्षमतेचा विकास झालेला आहे. कुठे? व्हेनेझुएलामध्ये. बघ जगामध्ये सर्वात जास्त जे तेल उत्पादन करणारे देश आहेत ते कोणते आहेत? त्याच्यामध्ये अमेरिका आहे, सौदी अरेबिया आहे, रशिया आहे, कॅनडा आहे आणि चीन आहे. हे टॉपचे 5 देश आहेत ज्याच्यामध्ये जागतिक उत्पादनामधील जर हिस्सा बघितला तर अमेरिकेचा एकट्याचा काय आहे? 22%. टेक्सास वाला जो देश आहे की नाही, टेक्सासचं नाव ऐकलंय तुम्ही? टेक्सासचं नाव ऐकलं आहे? अमेरिकेमधलं एक काय आहे? राज्य आहे. जसं आपल्या भारतामध्ये एक राज्य आहे कोणता? महाराष्ट्र. तसं अमेरिकेमध्ये एक राज्य आहे कोणता? टेक्सास. तिकडे काय आहेत? ऑइल रिफायनरीज आहेत त्याच्यामध्ये. सौदी अरेबिया आहे, रशिया आहे, कॅनडा आहे आणि चीन आहे. आता याच्यामध्ये ठीक आहे 2023 मध्ये जर आपण बघितलं याच्यामध्ये की वापर करणारे जे देश आहेत जगामध्ये कोणाचा? कच्च्या तेलाचा. कोण आहेत? सर्वात जास्त अमेरिका करते, त्याच्यानंतर चीन करते आणि तिसऱ्या क्रमांकावरती कोण आहे? भारत करते. आपल्या भारतामध्ये कच्च्या तेलाचा सर्वात जास्त वापर होतो जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. कुठे कुठे वापर करतो आपण? याच्यामध्ये जे तेल वापरणारे आहेत कुठे कुठे वापरतो आपण तो तेल? कुठे वापरतो? अरे बोला रे थोडस रे, उगे मुगे माझ्या तोंडाकडे नका पाहत राहू. कच्चं तेल तो जो पेट्रोल आहे कुठं वापरता तुम्ही? गाड्यांमध्ये वापरता, डिझेल म्हणून वापरता आहे ना. मग एवढ्या वापरता माझ्या तोंडाकडे काऊन पाहून राहिला असे?
पाहत नाही, हालत नाही, बोलत नाही, असं वाटतं मुर्द्याला शिकवता का असं वाटतंय मला. बघांपासून एकटाच बडबड बडबड करतो मी. थोडस ठेवा, स्माइल फुल ठेवा, थोडस बघत जा. ठीक आहे. तर कुठे कुठे वापरतो आपण? आपल्या एनर्जी प्रोडक्शन मध्ये वापरतो आपण, आपल्या ट्रान्सपोर्टेशन सेक्टर मध्ये वापरतो. आणि भारतामध्ये कसं आहे, ट्रान्सपोर्टेशन जर बघितलं आपण तर 53% जो ट्रान्सपोर्टेशन आहे हा रोडनी होतो. 53% कशाने होतो? रोडनी होतो. ठीक आहे. तुमच्याकडे जो अमेझॉनचा पार्सल येतो तो रेल्वेमध्ये नाहीये, कशामध्ये येते? ट्रक्समध्ये येते. त्याच्यामुळे डिझेलचा जरा जास्त वापर होतो. तर जगामध्ये जे वापर करणारे आहे त्याच्यामध्ये तिसरा नंबर कोणाचा आहे? भारताचा आहे. प्रोडक्शन मध्ये जर बघितलं आपण तर सर्वात जास्त कोण आहे? अमेरिका आहे. युनायटेड अरब आपला किंगडम ऑफ सौदी अरेबिया आहे. ठीक आहे. हे सगळे काय आहेत? टॉप ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत याच्यामध्ये. याच्यामध्ये हे आधी लिहून घेऊ आपण. ठीक आहे. भारतातील करोडपती करदाते. ठीक आहे. भारतातील करोडपती करदाते. हे 2 पॉइंट लिहून घ्या याच्यामध्ये. चला नेक्स्ट लिहा त्याच्यामध्ये. ब्रिक्स. ठीक आहे. भारताला 2026 मधील 2026 मधील ब्रिक्स संसदीय फोरमचे अध्यक्षपद याच्याबद्दल लिहून घ्या की हे जे ब्रिक्स संसदीय जो मंच आहे, फोरम आहे, ते काय आहे हे लिहून घ्या याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त हा वाला पॉइंट लिहाल, हा खालचा नाही लिहिला तरी चालते. ठीक आहे. लिखिए क्या हो गया, आपको ही बोल रहा हूं मैं. लिखिए, जल्दी जल्दी लिखिए.
चला, झालं सर्वांचं लिहून? त्याच्यानंतर लिहा ऑपरेशन रायझिंग लॉयन. ऑपरेशन रायझिंग लॉयन. आपल्याला त्या ऑपरेशनचं नाव माहीत राहिलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. चला, याची जी लिस्ट आहे तुम्हाला ते पाठवून देतो मी तुम्हाला PDF फॉर्म मध्ये. ठीक आहे. कोणतं तेल सर्वात जास्त तेल उत्पादन वगैरे करता. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त एक हे लिहून घ्या याच्यामध्ये की तेल वापर करणारे जगातील आघाडीचे 5 देश. ठीक आहे. तेल वापर करणारे, कच्चं तेल वापर करणारे जगातील, ठीक आहे, आघाडीचे 10 देश. याच्यामध्ये 5 पर्यंत तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. भारताचं आपल्याला माहिती पाहिजे. जगातील हिस्सा फक्त एवढे लिहिले तरी चालेल. तो किती दररोजचा जो किती तेल आहे. ठीक आहे. एक ह्याच्यामध्ये बॅरल लिहिलेलं आहे. ठीक आहे. एक बॅरल म्हणजे जवळपास 159 लिटर. एक बॅरल म्हणजे किती होते? जवळपास 159 लिटर होते. म्हणजे 158.987 एवढं लिटर होते. तर त्याला आपण काय करू शकतो? 159 एक बॅरल इक्वल टू किती होते? 159 लिटर होते. तर आपल्याकडे जो तेल येतो तो बॅरल मध्ये त्याला मोजतात. ठीक आहे. एक बॅरल म्हणजे 159 लिटर. जसं की मी म्हटलं 1 क्विंटल म्हणजे किती होते? 100 किलो होते ना. तसंच याच्यामध्ये पण आहे की एक बॅरल म्हणजे 159 लिटर आहे. ठीक आहे. कधी कधी विचारून टाकतात परीक्षेमध्ये वगैरे. एक्झॅक्टली विचारलं तर हे वाला आहे 158.987 वगैरे. ठीक आहे. युजली त्याला जो आहे 159 वगैरे असं आपण ढोबळ मानाने त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. एक्झॅक्टली लिहायचं असेल तर 158.987. कधी कधी UPSC वाले खूपच रागात MPSC वाले खूपच रागात राहिले की नाही, तर असं पण देऊ शकतात. ते किती आहे? 987 789. ठीक आहे. असं लिहू. ठीक आहे.
गॅलनचं नाव ऐकलंय तुम्ही? गॅलनचा सुद्धा वापर करतात है ना. गॅलनचं नाव ऐकलं आहे. गॅलन कुठे वापरतात? अमेरिकेमध्ये वापरतात. आपल्या इकडे आपण काय वापरतो? लिक्विडसाठी नाही का, जसं आपल्याला दूध घ्यायचं आहे किंवा मग तेल वगैरे घ्यायचं तर कशामध्ये मोजतो आपण त्याला? लिटरमध्ये मोजतो. तर तिकडे अमेरिकेमध्ये कसं आहे? गॅलनमध्ये मोजतात. तर 1 गॅलन इक्वल टू 3.77 लिटर. ठीक आहे, असं लिहितात. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे मेजरमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, युजली आता ठीक आहे 3.785 लिटर्स. ठीक आहे, 1 गॅलन इक्वल टू 3.785 लिटर असं होते. 1 गॅलन. 1 गॅलन. चला नेक्स्ट बघूया. याच्यामध्ये आपण आता रिसेंटली जी स्पर्धा झालेली होती याच्यामध्ये, ठीक आहे, रिसेंटली स्पर्धा झाली होती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. काय झाली होती? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, जागतिक कसोटी स्पर्धा. याच्यामध्ये काय होते? 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 2-3 प्रकारचे क्रिकेटमध्ये सामने. क्रिकेट सगळ्यांना माहिती आहे ना. हा, 3 प्रकारचे सामने होतात क्रिकेटमध्ये. कोणते कोणते होतात रे? कोणते कोणते होतात सांगा बरं मॅडम, तुम्हाला क्रिकेट माहिती आहे ना? हा, ठीक आहे. T20 म्हणजे आताच बघा, T20 म्हणजे याला काय म्हणतो आपण? 2020. IPL मध्ये जे सामने होतात ते कोणते होतात? T20 चे होतात. अजून कोणते होतात मॅडम तुम्ही सांगा? क्रिकेट माहितच नाही का तुम्हाला? नाही, आपल्याला परीक्षेपुरते जेवढं माहिती आहे की तेवढं तरी माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे, लगोरी माहिती आहे? माहिती आहे ना लगोरी? लुकाछुपी. तसंच हा पण खेळ आहे, पण इथं लुकाछुपी नाही करत. ठीक आहे. हा, तर काय आहे? T20 आहे. दुसरं काय आहे? वन डे म्हणजे 50 ओव्हरचं असते. याच्यामध्ये किती असते? 20 ओव्हर. 1 ओव्हर मध्ये किती चेंडू असतात? 6 चेंडू. म्हणजे बॉलर काय करतो? असा चेंडू धरतो, जाऊन फेकून मारतो त्याला. ठीक आहे, मग तो काय करते? त्याच्या हातामध्ये फडी राहते, बॅट, आणि तो सुतवतो त्याला, म्हणजे जर सुतवायचं असेल तर. ठीक आहे, सचिन तेंडुलकर माहिती आहे ना? हा, ते हेच खेळत होते. काय? हातामध्ये त्यांच्या एक बॅट, तिकडून बॉलर यायचा आणि रागामध्ये त्यांच्याकडे फेकून द्यायचा. ठीक आहे. आणि तिसरं जे होते त्याला म्हणतात कसोटी किंवा याला म्हणतात टेस्ट. तर याच्यामध्ये कसं आहे? 5 दिवसाचा सामना असतो. एका दिवसामध्ये 90 ओव्हर करतात, तर 5 दिवसामध्ये किती होतात? 450 ओव्हर. 5 दिवस चालतो हा सामना. ठीक आहे, हळूहळू हळूहळू एका दिवसाचे 3 सेशन असतात. तर आता याच्यामध्ये ठीक आहे, हे जे आहेत हे गदाधारी धरून आहेत, गदाधारी. यांचं नाव काय आहे? टेम्बा. काय नाव आहे यांचं? टेम्बा बौमा. कुठले आहेत हे? साऊथ आफ्रिका. ठीक आहे, कुठले आहेत? साऊथ आफ्रिका. टेम्बा दादा आहेत इकडे. तर यांनी काय केलेलं आहे? आता ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये हा अंतिम सामना झाला. कुठे झाला? लॉर्ड्स क्रिकेट मैदान लंडन इथे झाला. ठीक आहे, आणि याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 5 गडी राखून याच्यामध्ये विजय मिळवला. ज्यांना कळून येत असेल क्रिकेट बद्दल, हळूहळू तुम्ही माहिती करून घ्या. ठीक आहे, कारण आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात, म्हणून आपल्याला ते माहिती पाहिजे. याच्यामध्ये या प्रकारचा स्कोर कार्ड होता त्यांचा. ऑस्ट्रेलिया 212, दक्षिण आफ्रिका 138. मग याने दुसऱ्या डावामध्ये 207, याने 282 धावा काढल्या त्याच्यामध्ये. याच्यामध्ये जर सामनावीर जर बघितला आपण, याच्यामध्ये सामनावीर जो आहे एडन मार्क्रम नावाचा आहे. त्याने दुसऱ्या डावामध्ये 136 धावा काढल्या होत्या. त्याला काय भेटलेला आहे? सामनावीराचा पुरस्कार भेटलेला आहे. आणि कर्णधार जे आपले कोणते? टेम्बा दादा. ठीक आहे, मस्त नाव आहे ना टेम्बा, है ना. हा, आपल्याकडे टेम्बा कशाला म्हणतात? हा, तो असा जो टेम्बा राहते की नाही, मशाल बिशाण्याचा दिवा बिवा राहते, त्याला काय म्हणतात? टेम्बा म्हणतात. तर आता त्याची माय इकडची असेल बहुतेक भारतामधली वगैरे, तर ठेवून दिलं टेम्बा म्हणून. टेम्बा बहुमा. ठीक आहे, याने सुद्धा 66 धावा याच्यामध्ये काढलेल्या होत्या. त्याच्यानंतर जर आपण याच्यामध्ये जर बघितलं ऐतिहासिक महत्व काय आहे? 27 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा ICC स्पर्धेतील पहिला विजयी शतक. याच्या आधी त्यांना जे आहेत की नाही, हा शब्द वापरायचे. हा का बरं महत्वाचा आणलेला आहे मी? त्यांना काय म्हणायचे? चोकर्स. चोक होणे म्हणजे काय होते? वाहून जाण्याचं इम्पॉर्टंट वेळेवरती. तर ह्यांचं कसं होतं माहिती आहे का? सेमीफायनल पर्यंत जायचे किंवा फायनल पर्यंत जायचे, आणि फायनल मध्येच म्हणजे शिकारीच्या वेळेवर कुत्रा गेला डॉट 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 करायला, है ना. तर तसंच यांचं होत होतं.
सेमीफायनल आली, फायनल आली तर यायला का झोपायचं माहित नाही, हारूनच जायचे चांगल्या पोझिशन मधून. आता याच्या आधी जर बघितलं आपण तर साऊथ आफ्रिका कोणत्या फायनल मध्ये गेली होती सर? हा, T20च्या फायनल मध्ये गेली होती. कोणा विरुद्ध होता? भारताविरुद्धच होतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये असा डान्स करू करू एका याने कॅच घेतला होता है ना, सूर्यकुमार यादवनं, त्याच्यामध्ये हारली. म्हणून हे त्यांच्यासाठी महत्व आहे की 27 वर्षानंतर माहिती आहे का 1928च्या नॉकआउट ट्रॉफी मध्ये, त्याच्यानंतर 27 वर्षानंतर पहिली कुठली आयसीसी स्पर्धेतील, आयसीसी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, याच्यामध्ये भेटलेला आहे. आणि कगिसो रबाडा, ठीक आहे, रबाडानं ऑस्ट्रेलियाचा काय केला? कबाडा. ठीक आहे, त्याने काय घेतलं? 9 गडी बाद केले त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हाय काय याच्यामध्ये शूटिंगचा, याच्यामध्ये काय चालू आहे? वर्ल्ड कप सुरू आहे याच्यामध्ये. ठीक आहे, काय आहे? आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ आहे. याच्यामध्ये मिक्स डबल मध्ये ह्या एक खेळाडू आहेत आणि तो एक खेळाडू आहे. काय नाव आहे यांचं? आर्या बोरसे आणि अर्जुन बबुटा यांनी काय केलेलं आहे? इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशन शूटिंग मध्ये काय केलेलं आहे? यांनी 10 मीटर एअर रायफल मध्ये सुवर्ण पदक पटकावलेले आहे. कुठे होऊन राहिलेलं आहे हे? म्युनिक. म्युनिक कुठे आहे? म्युनिक कुठे आहे? म्युनिक कुठे आहे? जर्मनीमध्ये आहे. तर जर्मनीमध्ये काय होऊन राहिलेला आहे? हा वर्ल्ड कप होऊन राहिलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, यांनी याच्यामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. याच्यामध्ये आता बघा, याच्यामध्ये 10 मीटर एअर रायफल आहे, मिश्र संघामध्ये आहे. भारताने काय केलेलं आहे? चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या जोडीला, ठीक आहे, 17-7 पराभूत केलेलं आहे आता. ठीक आहे, चीनची जोडी कोणती होती? झिपेई वांग आणि वांगे शेंगा लियाओ. ठीक आहे, काय आहे? वांगे शेंगा लियाओ. तर मिक्स वेज झालं होऊन गेलं त्यांचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये याच्यामध्ये जर आपण बघितलं अंतिम पदक यादी, तर चीनला सर्वात जास्त 11 एकूण पदक भेटलेली आहेत, नॉर्वेला 6 भेटलेले आहेत आणि भारताला 4 भेटले आहेत. त्याच्यामध्ये 2 सुवर्ण आहेत आणि 2 कांस्य पदक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आता भारताची जनगणना होऊन राहिलेली आहे. ठीक आहे, तर भारताची जनगणना किती वर्षानंतर होते? 10 वर्षानंतर होते. ठीक आहे, 10 वर्षानंतर होते. शेवटची कधी झाली होती? 2011 मध्ये झाली होती. मग 21 मध्ये व्हायला पाहिजे होती पण नाही झाली. का बरं नाही झाली? कोरोना बाबा आले आणि सगळं उद्ध्वस्त करून गेले, त्याच्यामुळे काय जमलं नाही. मग आता काय करून राहिले सरकार? आता यावेळी याच्यामध्ये एक एक्स्ट्रा अजून ऍड केलेलं आहे. काय ऍड केलेलं आहे की यावेळी कोणती गणना होणार आहे? जातनिहाय, म्हणजे कोणत्या जातीचे लोक किती आहेत. याच्या आधी होत होती पण कोणत्या 2 जाती मोजल्या जात होत्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, टोटल जर आपण बघितली आपली ही भारताची जनगणना जी सुरू झाली, भारताची जनगणना कोणी सुरू केली? ब्रिटिश लोकांनी सुरू केली. कधी? 1881 मध्ये, है ना. तर भारताची जर बघितलं आपण स्वातंत्र्यानंतर जर बघितलं आपण तर भारताची कितवी आहे ही जनगणना? स्वातंत्र्यानंतरची कितवी आहे? आता 75 वर्ष तर आपल्याला हेच करून झाले. 75 वर्ष झाले ना, तर 10-10 वर्षाने घेतले तर किती ते 7.5वी येईल, है ना. 7.5 लागलीच आहे आपल्या मागं, है ना. एवढी पॉप्युलेशन झाली, आता किती होईल? 8वी, है ना. 75 वर्ष झाले ना आझादी का अमृत महोत्सव. तर स्वातंत्र्यानंतर 8वी आहे. आणि ओव्हरऑल जर बघितलं आपण तर किती राहील मग? ते तुम्ही म्हटलं होतं मगाशी, किती? डबल करून टाकायचं त्याचं. 16 दुने 8, 8 दुने 16. ठीक आहे, तर ते झालं त्याच्यामध्ये. तर आता काय केलेलं आहे? आता याच्यामध्ये जातनिहाय होईल. शेवटची जी जातनिहाय जनगणना आहे ती 1931 मध्ये झाली होती. ठीक आहे, शेवटची जी जातनिहाय जनगणना ती 1931 मध्ये करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर आपण एससी आणि एसटीच घेत होतो कारण त्यांना रिझर्वेशन होतं. ठीक आहे, पॉलिटिक्स मध्ये म्हणा किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये. आता प्रत्येक जातनिहाय करण्यात येईल याच्यामध्ये. आता याला 2 फेज मध्ये करतात आणि याच्यामध्ये आता एक नवीन ग्रुप त्यांनी ऍड केलेला आहे. युज्युअली जे होते मेल, फिमेल, आणि तिसरं जे आहे याच्यामध्ये 2011 मध्ये जे त्यांनी घेतलं होतं ते कसं होतं याच्यामध्ये? अदर. अदर मध्ये कोण येतात त्याच्यामध्ये? अदर मध्ये कोण येतात त्याच्यामध्ये? मागच्या 2011च्या जनगणनेमध्ये अदर मध्ये जवळपास 4,87,000 लोक होते.
त्यांना असं सेपरेट नाव नव्हतं दिलं त्याच्यामध्ये. तर अदर मध्ये कोणते लोक येतात त्याच्यामध्ये? जी सांगा सांगा. थर्ड जेंडर. व्हेरी गुड. कोणते येतात त्याच्यामध्ये? थर्ड जेंडर, किंवा त्यांना आपण कॉमनली ज्या प्रकारे बोलवतो आपण त्यांना, हा याच्यामध्ये LGBTQ आणि प्लस, म्हणजे असे सर्व लोक जे दोन याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे. त्यांना फुल फॉर्म जर बघितलं त्यांचा आपण, तर लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि सर्वात शेवटी जो आहे तो कोणता आहे? क्विअर. ठीक आहे. QUEER. क्विअर. क्विअरचा अर्थ काय होतो? वेगळा. क्विअरचा अर्थ काय होतो? विचित्र किंवा वेगळा. तर असे सर्व व्यक्ती जे पुरुष किंवा स्त्री या दोन जेंडरमध्ये येत नाही, लिंगामध्ये येत नाही, त्यांना थर्ड जेंडरमध्ये टाकतात. रिसेंटमध्ये तुम्ही बघितलं असेल की संजय मंगर नावाचे, माहिती आहे का, क्रिकेटर होते, रेल्वे करून खेळायचे. त्यांचा मुलगा होता. आता तो काय झाला? मुलगी झाला. मस्त लांब लांब केस आहेत, एक नंबर बिलकुल. ठीक आहे. म्हणजे पुरीला लाजवून टाकल असा आहे यार तो आता, है ना. अनाया बांगर म्हणून नाव आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा कसं आहे, सर्टिफिकेट पाहिजे. आपली हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करतात, तर त्याने लंडनमध्ये जाऊन केलेली आहे ती. तर त्याच्यामध्ये कसं आहे, मग स्त्रियांमध्ये कसं आहे, वेगळे हार्मोन्स राहतात, ऑक्सिटोसिन वगैरे झालं. ठीक आहे. मेलमध्ये टेस्टोस्टेरोन जास्त राहते. ठीक आहे. आणि फिमेलमध्ये कोणतं राहते? हा, तर ते हार्मोन्स टाकतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते केस वगैरे हे वगैरे सर्व नाही का बदलवले आहेत त्याच्यामध्ये. तर 2011 मध्ये कसं झालं होतं, त्यांना अदर म्हणून टाकलं होतं, स्पेसिफिकली LGBTQ म्हणून नाही टाकलं होतं. तर ते याच्यामध्ये करणार आहेत. दुसरं काय करणार आहे त्याच्यामध्ये? जातनिहाय जनगणना करणार आहेत. 2 फेजमध्ये याच्यामध्ये जातनिहाय जनगणना करणार. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते हिमालयन स्टेट्स आहेत, लडाख वगैरे झालं की नाही, इकडचं वरचं, या स्टेटमध्ये आधी जाऊन करणार आहेत. त्याच्यानंतर मग पूर्ण भारतामध्ये त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन करणार. कोणता डाटा कलेक्शन करणार त्याच्यामध्ये? की कुठे गेला तो? हा, 16वी जनगणना आहे, स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे. हे जरा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. आणि घटनात्मक जर तरतूद बघितली आपण, तर कलम 246 खूप जास्त चर्चेमध्ये आहे. कोणता आहे? कलम 246. त्याच्यामध्येही जे युनियन लिस्ट आहे त्याच्यामध्ये एंट्री आहे 69 याच्यावरती आहे. कोण कंडक्ट करते हे? कोणत्या मंत्रालयाच्या द्वारे होते हे? होम मिनिस्ट्री. व्हेरी गुड. कोणत्या मिनिस्ट्रीच्या द्वारे होते? होम मिनिस्ट्रीच्या द्वारे याला कंडक्ट करण्यात येते याच्यामध्ये. तर आता याला जो आहे, ठीक आहे, 1 ऑक्टोबर 2026 पासून जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल आणि उत्तराखंड सारख्या भागामध्ये होणार आहे. आणि दुसरा टप्पा जो आहे 1 मार्च 2027 पासून होणार आहे. मग आता याच्यामध्ये जसं आपण सेन्सस म्हणतो, तर सेन्सस मध्ये कोणते कोणते प्रश्न विचारतात? कोणते प्रश्न विचारतील? याच्यामध्ये 36 महत्वाचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये किती आहेत? 36 महत्वाचे प्रश्न आहेत जे लोकांना जाऊन विचारण्यात येतील. कोणते आहेत त्याच्यामध्ये? जसं की घरातील एकूण लोकसंख्या किती आहे, स्वतःचे घर आहे का, तुमचा धर्म कोणती आहे, जात कोणती आहे, उपजात कोणती आहे. ठीक आहे. जातमध्ये काय आहेत? उपजाती आहेत. जसं की मी म्हटलं तेली. ठीक आहे. कोणी आहे इथं तेली? ठीक आहे. तर तेलीमध्ये पण 2 उपजाती आहेत. कोणते आहेत? कोणाला माहिती आहे? हा, 1 बैले आणि 2 बैले. उपजाती आहेत त्याच्यामध्ये. लग्न करताना लोक बघतात हे का ओबीसी आहे, ठीक आहे, कुणबी आहे कोणता, तेली आहे कोणता. आधी हे प्रोफेशन वरून नाम होते त्यांना, हे तेली लोक आणायचे ना, म्हणून त्यांना तेली म्हणायचे. आता ते जातच होऊन गेली, नाही तेल काढतील तरी. उपजाती पण बघतात त्याच्यामध्ये, की हिंदू आहे, मग ओबीसी आहे, ओबीसी मध्ये कोणती जात आहे, मग उपजात कोणती आहे, मग तुमचा कुळ कोणता आहे. हे लग्न करताना हे नाही विचारतील की पोरगी कशी आहे म्हणून, किंवा पोरगा कसा आहे, हे पहिले. त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं. ठीक आहे. ॲस्ट्रोटॉक. हा, त्याच्यानंतर सामाजिक आणि आर्थिक स्तर. वापरलाय का कोणी ॲस्ट्रोटॉक? वापरलाय ॲस्ट्रोटॉक? माहिती आहे? नाही. हो आहे. वापरलाय? नाही वापरलाय. वापर करून पहा ना, की कधी MPSC माझी उत्तीर्ण होईल, है ना. कधी होईल उत्तीर्ण सांगा म्हणा बाबाजी. ते हे पण सांगतात
काय करायला पाहिजे तुम्हाला म्हणून. ठीक आहे, उलट्या बुऱ्याचा कोंबडा आणा, ठीक आहे, आणि त्याची हे द्या म्हणून. ठीक आहे, मोबाईल इंटरनेटचा वापर कसा करता, कोणते वाहन आहे, पाण्याचा स्रोत काय, नळ आहे, विहीर आहे किंवा इतर आहे, घराचे मालकपद कोणाकडे आहे, महिला आहे का. युजली आपल्याकडे घराचे मालक कोण राहतात, पुरुष लोक राहतात. ठीक आहे, काही काही ज्यांच्याकडे खूपच जास्त होऊन जाते ते आपल्या पत्नीच्या नावावरती लावतात है ना. पण युजली प्रॉपर्टी जी आहे पुरुष प्रधान आहे आपल्याकडे, त्यांच्याकडे जरा जास्त राहते. तर या सर्व प्रश्नांचा काय फायदा होणार आहे, मग काय फायदा होईल का यांचा, सरकारला फायदा होईल तर कुठे होईल, मग कुठे होईल, जेव्हा ते धोरणं बनवतील है ना, वेगळे वेगळे पॉलिसीज बनवतात, महिलांसाठी जी झाली किंवा मग LGBT साठी झाली. जसं आता प्रधानमंत्री आवास योजना आहे, तर सरकारला कसं माहित होईल की किती लोकांना घर द्यायचं आहे. लोकांना विचारतील ना की तुमच्याकडे घर आहे का, कच्चे आहे की पक्के आहे, है ना. गावांमध्ये खेड्यांमध्ये जिथे मी राहायचो आधी, ठीक आहे, तर तिकडे त्यांचं घर असं होतं की सिंपल आपलं मातीने सारवलेलं, शेणाने सारवलेलं होतं. स्वयंपाक केल्यानंतर ते काय करायचे, घरामध्ये नाही का असं एक बांधून ठेवायचे वरती, आणि तिथे माहिती आहे का भात भाजी वगैरे वरती ठेवायचे. का बरं, कारण ते दरवाजा पक्का नव्हता त्यांचा, असा एक काळीचा केला होता आणि लावून ठेवत. मग काय करत, कुत्रे मांजरी घुसून जात त्याच्यामध्ये आणि ते पूर्ण भात वगैरे खाऊन टाकत. तर म्हणून ते काय करायचे, वरतीशी लटकून ठेवायचे. पाऊस आला की इकडे कटोरा इकडे कटोरा, है ना, बघितलं ना तुम्ही, असं लावून राहतात. किंवा खूपच जास्त एक दिवस असं झालं होतं की खूप जास्त वारा वादळ आला, पूर्ण त्यांचं छतच उडून गेलं, पूर्ण छत उडून गेलं. तर त्याच्यामुळे सरकारला वाटते की कमीत कमी, कारण कसं आहे, आपली ही मूलभूत गरज आहे, काय, अन्न वस्त्र आणि निवारा. वस्त्र तर आजकाल तेवढं राहिले नाहीये, पण अन्न आणि निवारा पाहिजे. ठीक आहे, कोणी कोणी घालते, नाही तर कोणी कोणी मग ते कमी पण करतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपल्या इकडे नाही, आपल्या इकडे सगळे करतात. ठीक आहे, येथपासून फक्त एवढा भाग खुला राहते. ठीक आहे, विदर्भामध्ये हा ओळखूनच येतात, विदर्भाची आता पुण्याला वगैरे गेले. तर आता याच्यामध्ये मग सरकारला बघावं लागते की कुणाला पक्कं घर द्यायचं, किती लोक आहेत. म्हणून त्यांनी स्कीम काय चालू केलेली आहे, प्रधानमंत्री आवास योजना. आधी याचं नाव काय होतं, इंदिरा आवास योजना होतं. ठीक आहे, कोणते वाहन आहे, कोणत्या वाहनाने तुम्ही येणं जाणं करता, मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करता का, कारण आता आजकाल कसं आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. ठीक आहे, पण प्रत्येकाला मोबाईल लिटरसी आहे का. गावामध्ये जसं आता फार्मर लोक आहेत, त्यांना खरंच कळेल का हो की ऍप डाउनलोड करा, आणि मग ते ई पीक पाणी होते आजकाल, त्यांना जमते का खरंच ते करायला, 7/12 त्यांना डाउनलोड करायला जमेल का त्याच्यामध्ये. तर मग काय होईल, सरकार मग काय करेल, हे जे लिटरसी इनिशिएटिव्ह आहे याला सुद्धा वाढवेल त्याच्यामध्ये, की लोकांना कळलं पाहिजे की हा ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा वापर कसा करता येईल. त्याच्यासाठी म्हणून हे सर्व याच्यामध्ये 36 प्रश्न, त्याच्यापैकी काही मी तुम्हाला दाखवलेले आहेत. याचा वापर कुठे होईल, जेव्हा इलेक्शन होतील, जेव्हा काय होईल, इलेक्शन होईल, तर इलेक्शन झाल्यानंतर याचा वापर कुठे होईल, लोकसंख्येच्या प्रमाणावर मतदारसंघाची नवीन रचना करायसाठी, लोकसभा आरक्षण निश्चित करण्यासाठी आणि महिला आरक्षण लागू करणे. आता विमेन रिझर्वेशन बिल पास केलेलं आहे. कधी भेटणार आहे रिझर्वेशन, कधी भेटणार आहे रिझर्वेशन, माहित नाही कोणाला. पहिले आधी आपल्याला माहिती झाले पाहिजे. 2011च्या जनगणनेनुसार महिलांची संख्या किती आहे भारतामध्ये, किती आहे, 48 पॉइंट समथिंग आहे काहीतरी, है ना, असं काहीतरी आहे, आणि 51% 52% पुरुष आहेत. तर मग आता किती झाले, आपण जर म्हणतो की महिलांना 1/3 पाहिजे, आपल्याला हे तर माहित पाहिजे की महिला आहेत किती, त्याच्यानुसार मग त्यांना रिझर्वेशन दिली. त्याच्यामध्ये चला हे एवढं लिहून घ्या आधी. याच्यामध्ये लिहून घ्या, WTC म्हणजे काय होते, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, जागतिक कसोटी स्पर्धा. लिहून टाका त्याच्यामध्ये ते. पाठवून देईन तुम्हाला मी. ISSF वर्ल्ड कप म्युनिक
त्याला ISSF चा लॉंग फॉर्म तरी लिहिलेला आहे, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. याचा जो वर्ल्ड कप सुरू आहे कुठे आहे? म्युनिक इथे सुरू आहे. ठीक आहे, MUNICH, म्युनिक. म्युनिक कुठे आहे? त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये लिहाल जर्मनीमध्ये आहे. जे मिश्र संघ लिहिलेले आहे त्याला हायलाइट करायला. मिक्स्ड आहे त्याच्यामध्ये मेल आणि फिमेलचं. हे लिहून घ्या याच्यामध्ये की अंतिम यादी, पदक यादी काय आहे त्याच्यामध्ये. पूर्ण टेबल नाही बनवलं तरी चालते, फक्त भारताने किती कामगिरी केलेली आहे ते लिहून घ्या त्याच्यामध्ये. भारताला 2 सुवर्ण भेटलेले आहेत, 2 कांस्य भेटलेले आहेत. झालं का सर्वांचं लिहून? हा, हे लिहून घ्या याच्यामध्ये भारत जनगणना. ठीक आहे, भारत जनगणना. ठीक आहे, खर्च किती आहे त्याचा आणि उद्दिष्ट काय ते लिहून घ्या याच्यामध्ये.
याच्यामध्ये किंवा एक म्हणजे याच्यामध्ये आणि घटनात्मक संदर्भ आहे. बाकीचं तुम्हाला पाठवून देईल. तर हे दोन मुद्दे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की आपल्या भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमानुसार जनगणना ही केली जाते. कोणतं कलम आहे त्याच्यामध्ये? 246 कलम आहे आणि केंद्र यादी 3 प्रकारच्या याद्या आहेत. सगळ्यांचा पॉलिटी झालेला आहे ना? पॉलिटी झालेला आहे ना? तुम्हाला सांगून देतो की हे लिहून घ्या. तर मग सांगतो तुम्हाला. काही काही लोकांना नाही माहिती आहे म्हणतात, सांगून देतो. पहिला जो पॉइंट लिहिता हा खूप निरीक्षण करून लिहा. त्याच्यामध्ये प्रश्न त्याला विचारतात बरं ते. भारताची कितवी आणि स्वातंत्र्यानंतरची कितवी? तुम्हाला जर त्याची परिभाषा लिहायची असेल, डेफिनेशन लिहायची असेल, काय आहे जनगणनेचे स्वरूप, तर समाजातील प्रत्येक व्यक्ती, गट किंवा वर्गाची माहिती संकलित करणे यालाच काय म्हणतो? जनगणना. अनुच्छेदला बरोबर मार्क करून ठेवा. यावेळच्या परीक्षेमध्ये, कंबाईनच्या परीक्षेमध्ये, एमपीसीच्या परीक्षेमध्ये सरळ सरळ आपल्याला अनुच्छेद विचारलेला आहे, कोणत्या कलमानुसार होते म्हणून. आणि जे न्यूज मध्ये वगैरे राहतात ना, त्यांना जरा जास्त विचारतात. ठीक आहे, चला झालं सर्वांचं लिहून इथपर्यंत. अनुच्छेद आहे याच्यामध्ये दिलेला आहे मी, सेन्सस. ठीक आहे, हे काय याच्यामध्ये हे लिहून घ्या. याच्यामध्ये कालावधी आणि क्षेत्र पहिल्या टप्प्यामध्ये कुठलं होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये कुठलं होणार आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही लिहून घ्या की आपलं जे होम मिनिस्ट्रीला काय म्हणतात मराठीमध्ये? हा, गृह मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालयाला केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारा आयोजित केली जाते. मला वाटते कौन बनेगा करोडपती मध्ये नाही का हा प्रश्न विचारला होता 1 लाखासाठी, की जनगणना जी आहे ती कोणत्या मंत्रालयाद्वारे केली जाते. तर कोणतं आहे? गृह मंत्रालय. आणि सध्याचे आपले गृहमंत्री कोण आहेत? अमित शहा आहेत. व्हेरी गुड, छान. त्यांचा मुलगा तसा काय करताय आता? यांच्यावरती हमखास प्रश्न विचारतात की कधी होणार आहे, कोणता कालावधी आहे, कोणत्या स्टेटमध्ये. ठीक आहे, हिमालयीन भाग आहेत कोणते कोणते? जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड. गोष्टी जरा जास्त महत्वाच्या होत्या आपल्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, बाकीच्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये की सहभागी कर्मचारी कोण आहे त्याच्यामध्ये, राष्ट्रीय प्रशिक्षक 100 लोक राहतील, मास्टर प्रशिक्षक 1800 राहतील, आणि फील्ड प्रशिक्षक 45,000. एकूण कर्मचारी किती आहेत त्याच्यामध्ये? 35 लाख पर्यंत आहे त्याच्यामध्ये. कारण एवढ्या मोठ्या 146 करोड जनतेची विचारपूस करायची तेवढं लागते ना त्यांना. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू याच्यामध्ये ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मॅकॅरियोस III. आता रिसेंटली आपले जे प्रधानमंत्री आहेत ते 3 देशांच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत. त्याच्यापैकी एक कोणता आहे? हा सायप्रस. या देशाचं नाव काय आहे? सायप्रस. कुठे आहे हा? सायप्रस युरोपमध्ये आहे. सायप्रस कुठे आहे? युरोपमध्ये आहे. ठीक आहे, तर त्याच्यामधला एक देश आहे. यांनी काय केलेलं आहे? आपले जे प्रधानमंत्री आहेत नमो यांना काय केलेलं आहे? त्यांचा सर्वोच्च जो सिव्हिलियन अवॉर्ड आहे तो दिलेला आहे. भारतामध्ये जर मी म्हटलं
सर्वात मोठा जो पुरस्कार आहे तो कोणता आहे? भारतरत्न आहे. आणि जर मिलिटरी मध्ये म्हटलं तर कोणता आहे? परमवीर चक्रचं नाव ऐकलं आहे? हा, तसं बघा, एक सिव्हिलियन राहतात आणि एक मिलिटरीवर जातात. तर सिव्हिलियन मध्ये आपलं भारतरत्न आहेत किंवा त्यांना आपण पद्म अवॉर्ड सुद्धा म्हणतो. ठीक आहे, पद्मश्री झालं, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि सर्वात नवरती मग भारतरत्न. तर तसं सायप्रस मधलं सर्वात मोठं जे त्यांचं अवॉर्ड आहे कोणतं आहे त्याच्यामध्ये? ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मॅकॅरियोस III. हा कोणाला भेटलेला आहे? मोदी यांना भेटलेला आहे. याच्या आधी सुद्धा यांना खूप सारे अवॉर्ड भेटलेले आहेत. ठीक आहे, यांना जर बघितलं आपण तर आता सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, UAE, युनायटेड स्टेट, इजिप्त झालं, फ्रान्स झालं, ग्रीस झालं, भूटान झालं, रशिया झालं, खूप सारे अवॉर्ड भेटलेले आहेत त्यांना. ज्या ज्या देशामध्ये गेले त्या त्या देशांनी यांना काय केलेलं आहे? भाई और बहनो दे दो मुझे अवॉर्ड, म्हणजे ले लो ये अवॉर्ड, असं झालं त्यांचं. ठीक आहे, ते इतके अवॉर्ड भेटलेत यांना. तर असे आपले अवॉर्ड इच्छुक प्रधानमंत्री कोण आहेत? मोदी साहेब आहेत. यांना ज्या ज्या देशामध्ये गेले तिथे तिथे त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपले भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. आता हे जे आहेत आपले इकडचे जे आहेत ते कोण आहेत? आता भूपेंद्र लिहिलं आहे पण यांना लिहिताना असे लिहितात. ठीक आहे, हा, काय लिहितात यांना? भूपिंदर. ठीक आहे, तिकडे नॉर्थ इंडियामध्ये द्रचा वापर जरा कमी करतात कारण ते बोलायसाठी थोडंसं कठीण होते, म्हणून ते त्या शब्दांना र फार जो आहे तो वेगळा करतात. ठीक आहे, म्हणून तिकडे इंद्र होत नाही, काय होते? इंदर. जसविंद्र होत नाही, जसविंदर. ते पंजाबी सारखं नाही का तिकडे ते, तर म्हणून ते भूपिंदर होते त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुत्र नव्हता, काय होते? हा, पुत्तर. ते त्यासारखं आहे, त्याच्यामध्ये भूपिंदर यादव आहेत. तर आता आपले भूपेंद्र यादव साहेब जे आहेत ते कोण आहेत? पर्यावरण मंत्री आहेत. काय म्हटलं सर? प्रणिती. प्रणितीचं काय होईल? र वेगळा करा त्याचा, प आणि र वेगळा करा, काय होईल? परिणिती आहे ना. आपल्याकडे प्रणिती शिंदे आहेत आणि तिकडे परिणितीची चोपडावा आहे ना, सारखंच नाव आहे, फक्त त्याचा काय केलेला आहे? रफार वेगळा केलेला आहे. तर आता हा, नाही आवडत परिणिती? लग्न झालं म्हणून? बरं, कृती सेनन. ठीक आहे, आलिशा पण कोण आपली? आलिया पण गेली, आलिया आणि गेलिया. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपले जे भूपेंद्र यादव साहेब आहेत हे काय आहेत? आपले पर्यावरण मंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्री, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. खूप मोठं नाव आहे त्याचं. तर आता भारताने काय केलं होतं? एक IBCA नावाचं एक मोहीम सुरू केली होती, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. ठीक आहे, बिग कॅट म्हणजे कोणत्या? मोठ्या मांजरी. तर मोठ्या मांजरी कोणत्या कोणत्या आहेत? है ना, वाघ जो आहे की नाही, हा मांजर या फॅमिलीमधून येतो, ती मोठी मांजर आहे. आपल्या इकडची जी आहे मनी म्याऊ करते तिले. ठीक आहे, मोठी मतलबी राहते बरं. ठीक आहे, जेव्हापर्यंत खायचं राहते की नाही, या पायातून घुसन त्या पायातून घुसन अशी फेपटीची वरते करण, आणि खाऊन झाला का परते. तर ते कशी आहे? शाकाहारी आहे की मांसाहारी आहे? ती काय खात? दोन्ही खाते, म्हणजे तिला अंडे पण चालतात आणि चवळीची भाजी पण चालते, आहे ना. तर कुणाला खाते युजली घरामध्ये येऊन? ती उंदीर आहे ना, उंदराला खाते. ती काय आहे? ते हे लहान याच्यावरती आहे. हीच जर मोठी मांजर म्हणली तर कोण आहे मग भारतामध्ये? वाघ. वाघची जेवढी फॅमिली आहे ना त्यांना बिग कॅट्स म्हणतात. तर वाघासारखे असणाऱ्या जगामध्ये कोणते कोणते प्राणी तुम्हाला माहिती आहेत अजून? जॅकी श्रॉफ पण एक पोरगा आहे त्या नावावरती. टायगर. टायगरचा भाऊ बिबट्या. ठीक आहे, टायगरचा भाऊ बिबट्या. वेगळे वेगळे आहेत, त्याच्या अंगावरती ठिपके ठिपके राहतात असे. बिबट्या झाला. अजून कोणता आहे? चित्ता आहे ना, चित्ता आहे. अजून काय म्हटलं? लॉयन, सिंह. आपल्या भारतामध्ये सिंह कुठे आहे? गुजरातमध्ये कुठे आहे? हा प्रश्न येतो. गुजरात मधल्या कोणत्याच अभयारण्यामध्ये आपला जो आशियामधील जो सिंह आहे तो भेटते. कुठं? गिर एरियामध्ये. गिर एरियाचे दोन प्राणी खूप फेमस आहेत गिर मधले. कोणते कोणते? सिंह आणि गिरगाय आहे ना. गिरगायचं तूप बघा 72 रुपये लिटर आहे. ठीक आहे, तर गिर मधल्या दोन गोष्टी फेमस आहेत, एक तिथील सिंह आणि दुसरं काय आहे? गिर मधली गाय आहे. अशी गाय तुम्ही दुरून बघाल तर वाटेल नाही गाय म्हणून, सांडच वाटते. ठीक आहे,
हो, मोठे मोठे सिंगर राहतात ना, अशी शर्मिली बर्मिली नाही राहत, एकदम बिलकुल अशी हट्टी कट्टी खाती पिती. ठीक आहे. हा, 17 लिटर दूध देते एका दिवसाला. हा, तर किती झाले आपले? टायगर एक झालं, त्याच्यानंतर बिबट्या एक झालं 2, त्याच्यानंतर चित्ता 3, त्याच्यानंतर लॉयन 4, त्याच्यानंतर तुम्ही जॅग्वारचं नाव ऐकलं आहे ना, जॅग्वार नावाची गाडी पण आहे. जॅग्वार कुठे भेटतो? हा आपला साऊथ अमेरिकामध्ये. त्याच्यानंतर पुमा ब्रँडचं नाव ऐकलं आहे, पुमा पण एक असतो त्याच्यामध्ये. किती झाल्या टोटल? 6 झाल्या. पुमा नंतर अजून काही राहिलं आहे का? हा, स्नो लेपर्ड. व्हेरी गुड. आपल्या भारतामध्ये पण आहे. त्याला काय म्हणतात, मोठं कसंच तरी नाव वाटतं, हिमबिबट्या. ठीक आहे. आता जे प्राणी थंड एरियामध्ये राहतात त्यांचं वैशिष्ट्य कसं राहते सांगा बरं? जे आपल्या इकडे राहतात आणि जे हिमालयन प्रदेशांमध्ये जे प्राणी राहतात त्यांच्यामध्ये काय फरक आहे? जसं बकरीच म्हटलं मी, तिकडे पश्मिना नावाची एक शॉल भेटते, माहिती आहे का? पश्मिना नावाची शॉल भेटते ना तिकडे. तर थंड एरियामध्ये जाल तर प्राण्यांमध्ये केस कमी राहतात की जास्त राहतात? जास्त राहतात. का बरं जास्त राहतात? थंडीपासून बचाव व्हावा म्हणून, है ना. आपल्यासारखे ते काय कोट बीट घालून तर जातील नाही, है ना. कोटी चालली मग चराले घेऊन जा हे बॅग ब्लँकेट नाही. याक वगैरे जो आहे की आहे खूप जास्त केस असतात. तसंच आपल्या इकडचा जो बिबट्या आहे की नाही त्याला जरा केस कमी राहतात. त्यांची जी फर राहते की नाही ती कशी राहते? जाडी राहते. म्हणून हे जे कोटबिटे बनवतात की नाही हे कशा कोणत्या प्राण्याचे बनवतात? जे थंड एरियामध्ये राहतात. तर तो हिमबिबट्या राहते, मस्त एवढी लंबी शेपूट राहते, असा दिमागदार एकदम बिलकुल. फारच कमी सायटिंग होती त्याची. हिमबिबटी थोडासा लाजरा प्राणी आहे तो. तर टोटल किती झाले याच्यामध्ये? 8. तर हे जे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आहे हे काय करते? हे जितक्याही प्रकारचे ज्या बिग कॅट्स आहेत किंवा मांजरी आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. आणि फक्त भारतामध्येच नाही तर 95 देश असे आहेत ज्यांच्यामध्ये काय आहे, वाघ किंवा हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आढळून येतात. ठीक आहे. भारतामध्येही एकेकाळी किती वाघ होते? 40,000 वाघ होते. आता किती झाले? 4,000 जवळपास, 3,967. 40,000 कुठं आणि 3,000 आता कमी झाले तर बरंच झालं म्हणा, कारण पॉप्युलेशन एवढी वाढली आहे का नाही. तरी माहिती आहे का त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकाने खावलं टाकते रोज. चराला गेलेलं आहे, शेतामध्ये गेलेलं आहे, है ना. लोक इथून वाघ पाहायसाठी जातात. कुठं? तळोबामध्ये. तळोबामध्ये गेल्यात का तुम्ही? तळोबा माहित आहे ना. लोक वाघ पाहायसाठी जातात. आणि आमच्या इकडच्या शेतामध्ये वाघ येऊन बसून राहते. तर नको येऊ रे बाबा. आणि हे लोक दिस म्हणतात. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये 95 देश आहेत. तर याचे जे अध्यक्ष कोण झाले आहेत? आपले भूपेंद्र यादव साहेब आहेत. याच्यामध्ये कधी तयार केलं होतं आपण हे? 2023 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्षीय उपक्रमाची घोषणा केली की वर्ल्ड मध्ये जेवढे लोक राहतील त्यांचं आपण काय करू, याच्यामध्ये संवर्धन करूया. वाघ आहे, सिंह आहे, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता आहे, जागवार आहे आणि प्युमा आहे. या प्रकारे असतात बघा. ठीक आहे. वाघ हा असा झाला, पट्टेदार वाघ आहे हा, ज्याला ब्लॅक स्ट्रिप्स असतात. हा इकडचा आपला लॉयन आहे, एवढा मोठा याला झुपका असतो इकडे. ठीक आहे. तर याला हिना आणि शिकाकायचा शॅम्पू लावावा लागतो. कोणाला? आपल्या सिंहाला. एवढे मोठे केस आहेत तर कसं करणार आहे मग, है ना. उवा लागतील ना. हा. त्याच्यानंतर तो आहे जॅग्वार. जॅग्वार मध्ये कसं आहे, असं हे षटकोनी ठिपके असतात जॅग्वार मध्ये. हा आहे आपला चित्ता. ठीक आहे. याचे पाय एकदम दीपिका पादुकोण सारखे असे राहतात. ठीक आहे. आणि कमर वगैरे शिल्पासारखी राहते, म्हणून तो कसा आहे, थोडासा फास्ट भागतो, है ना. कमर एवढीशीच तर राहते त्याची शिल्पासारखी, आणि दीपिकासारखे लंबे लंबे पाय आणि एक लंबी शेपटी राहते अशी. हा काय झाला? चित्ता झाला. एवढंच तोंड राहते. याच्यामध्ये बघा तुम्ही कोणताही चित्ता बघाल की नाही तर याच्यामध्ये हे ब्लॅक स्पॉट दिसतो तुम्हाला असे. या डोळ्यावरती एक आणि या डोळ्यावरती एक, है ना. तर आफ्रिकेमध्ये एक कहाणी आहे त्याच्यामध्ये की का बरं चित्त्यामध्ये असे हे ब्लॅक, कोणताही चित्ता बघा हे 2 असे असतात याच्यामध्ये काळे काळे, डार्क सर्कल नाही आहेत ते. ठीक आहे. हा, ते काय असे काळे काळे. तर त्याला विचारते की का बरं असं झालं. तर हे बोले एक दिवस असं झालं. तर सुरुवातीला खूप वर्षा आधीची गोष्ट आहे, आटपाट नगरातली, कुठले? आफ्रिकेमध्ये, की एक माझा चित्ता होती आणि तिचा जो कब आहे तो कुठेतरी बाहेर चालला गेला आणि वापसच नाही आला. तर ती इतक्या वेळापर्यंत रडली, इतक्या वेळापर्यंत ती रडत राहिली की त्या आसमानमुळे काय झालं, ते पूर्ण काळं काळं होऊन गेलं. असं तिकडे फोकटेल आहे. ठीक आहे. आपल्याकडे असते की नाही खूप साऱ्या फोकटेल्स असतात ना गावांमध्ये वगैरे. तिकडे नको जो अमराईमध्ये कोण राहते,
कोण राहते? कोण राहते तिकडे आंब्याच्या झाडावरती बसून? है ना. भूताला स्पेसिफिक तेही माहिती आहे का आपल्याकडे? फिमेल भूत राहते, है ना. कोण राहते? तिचं नाव काय आहे? लावडीन. फोकटेल्स असतात. तसं तिकडेही आहे. एक पागल होती, तिकडे गेली, तिकडेच मेली, ती आता त्या आंब्याच्या झाडावरती राहते. तिची आत्मा शांत नाही झालेली आहे, एखाद्या पारदेश आत्मा शांत करायसाठी. ठीक आहे. तर तसं इकडे आहे. हा त्याच्यानंतर आहे हा पुमा. हा कुठे भेटते? पुमा कुठे भेटते? अमेरिका, साऊथ अमेरिकेमध्ये भेटते. त्याच्यानंतर आहे हा हिमबिबट्या आहे. खूप मोठा झाला हिमबिबट्या. हा. आणि सर्वात शेवटी कोणता आहे? लेपर्ड आहे. याला काय म्हणतो आपण? बिबट म्हणतो. ठीक आहे. मोठे अनप्रेडिक्टेबल राहतात बिबट्या. ठीक आहे. यांना आपण सांभाळू शकतो, यांना सांभाळू शकतो, चित्त्याला सांभाळू शकतो आणि याला सांभाळू शकतो. ठीक आहे. या तिघांना आपण सांभाळू शकत नाही. म्हणजे माणसावरती जर हमला केला की नाही, तर हा जो टायगर आहे एक पंजा असा इथं ठेवतो आणि हा याला मोडून टाकतो. किंवा सरळ तो येऊन काय करतो? आपले हातगीत नाही पकडत, सरळ कुठं पकडतो? नड्डी पकडू सीधा. हो. यांना आपण हँडल नाही करू शकत. येथून तर तिथपर्यंत एवढा मोठासा टायगर राहतो, 7 फुटाचा. ठीक आहे. जॅग्वार किंवा मग जॅग्वारही थोडसा आहे त्याच्यामध्ये, पण लेपर्ड आला, चित्ता वगैरे आला तर थोडासा दंडाबिंडा राहिला तर आपण बघू शकतो त्याला. ठीक आहे. पण पट्टेदार वाघ आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या मसेने रेडके मरोमरो खाते, आपण काही नाही आता त्याच्यासमोर. ठीक आहे. तर यांचं काय करायचं? आपल्याला संवर्धन करायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यासाठी काय केलेलं आहे? IBCA. ठीक आहे. आता भारतामध्ये अच्छा हा अण्वस्त्र साठा आला. ठीक आहे. एक संस्था आहे, स्टॉकहोमची संस्था आहे, त्यांनी आता एक अहवाल आणलेला आहे की वेगळे वेगळे जे देश आहेत त्यांच्यामध्ये अण्वस्त्र साठा, अण्वस्त्र म्हणजे काय आहे? न्यूक्लिअर वेपन. याच्या आधी न्यूक्लिअर वेपन किंवा अण्वस्त्राचा जो उपयोग आहे तो कुठे झाला होता? हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये. आता याच्यामधून होणारे जे उत्सर्जन आहे की नाही, लोकांना आताही त्यांच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, कारण ते आपल्या शरीरामध्ये येऊन जातात. खूप भयानक बॉम्ब आहे बरं, खूप खूप भयानक बॉम्ब आहे. सर्वात खतरनाक बॉम्ब कोणता आहे? अणुबॉम्ब आहे. ठीक आहे. तर आता भारतामध्ये जे आहे साठवलेले किती आहेत? 180 आणि एकूण किती आहे? 180. 2024 मध्ये किती होते? 172 होते. पाकिस्तानमध्ये किती आहेत? 170 आहेत. अमेरिकाकडे किती आहेत? 5328. आता किती झाला? 5177 साठा आहे आणि तैनात केलेले आहेत. वापरलेले आहेत पण तैनात केलेले आहेत. रशियाचा पण तसंच आहे. जेवढे अमेरिकन ठेवले आहेत त्याच्यापेक्षा 8 त्यांनी जास्त ठेवलेले आहेत. आणि सर्वात शेवटी चीन आहे. चीनने पण 24 तैनात म्हणजे ते घेऊन नेऊन ठेवले आहेत. कोणी जर काही जास्त केलं तर लावून टाकायचं. लावतील नाही, कारण कसं आहे ते म्युच्युअली अश्युर्ड डिस्ट्रक्शन आहे. म्हणजे कसं आहे, जर रशियाने वापरलं तर चीन पण वापरेल, अमेरिका पण वापरेल, मग फेका एकमेकावरती. जर युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये जर अण्वस्त्र वापरले तर पूर्ण धरती नष्ट होऊन जाईल. पूर्ण एवढा पॉवर आहे याच्यामध्ये. आणि आपण असे बनवून ठेवलेत. एखादा जर सरकलेला जर व्यक्ती तिथं बसलाय डोनाल्ड तात्यासारखा, आणि त्याला जर वाटलं, त्यांना केलं ना, आता आज बघितलं का तुम्ही? 14 मिसाईल सोडल्यात त्यांनी. 14 मिसाईल. उद्या जर त्यांना वाटलं की नाही वी शुड रिमूव्ह द इराण, ऑल द इस्लामिक कंट्रीज, फेकून द्या त्याच्यावरती मिसाईल. आजकाल तर जाची पण आवश्यकता नाहीये. ठीक आहे. तर आता सर्वात जास्त साठा कोणाकडे आहे याच्यामध्ये जर बघितलं तर रशियाकडे आहे, त्याच्यानंतर अमेरिकेकडे आहे. आणि हे लोक काय म्हणतात माहिती आहे का? आता याच्यानंतर कोणत्याही देशाला अणुबॉम्ब डेव्हलप करू देणार नाही. पण जे ऑफिशियली रिकॉग्नाइज देश आहेत त्यांच्याकडे राहतील. म्हणजे दुसऱ्याला एवढी चुतीये समजतात हे, का आता बाकीचे कोणते देश डेव्हलप करणार नाही, पण एक्झिस्टिंग ज्यांच्याकडे आहे ना ते लोक आम्ही ठेवू. आम्ही चांगले लोक आहोत, आम्ही लोकशाहीचा गौरव करतो. ये मोठा आला तर गौरव करणारा. बाकीचे लोक नाही करतील का? नॉर्थ कोरिया बघा ना, केलं नाही. पाकिस्तानने केलं नाही, भारताने केलं नाही. हा साठा दिलेला आहे. कोणत्या संस्थेने दिलेला आहे? हा सिप्री नावाची संस्था आहे. काय आहे? सिप्री नावाची. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट काय आहे? स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्था आहे. काय आहे? सशस्त्र संघर्ष, शस्त्रास्त्र, शस्त्र नियंत्रण आणि निरस्त्रीकरण याच्यावरती संशोधन करते. काय करते? यांचं काम काय आहे की जगामध्ये जे शस्त्रास्त्र आहेत त्यांना कमी करणे, त्यांचा वापर कमी करवणे, जेणेकरून समाजामध्ये शांतता बनून राहील. आता जर तुम्ही बघितलं जगामध्ये
तर जवळपास जवळपास 60 युद्ध सुरू आहेत, ऑनगोईंग कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत. आणि त्याच्यामध्ये भर पडली कोणती? आता इस्रायल आणि इराणची तर 60 झाले आहेत. पहिले 59 होते, आता इराणला धरून 60 झाले आहेत. लोक भांडत आहेत एकमेकाशी. आणि त्याच्यामध्ये युएसए म्हणते की नाही तुम्ही नका करू, पण खालून त्यांना शस्त्र कोण देते? हेच लोक देतात. सिरियामध्ये एक ग्रुपला रशिया द्यायचं, एक ग्रुपला अमेरिका द्यायचं. कशा प्रकारची मानसिकता झाली आहे बघा तुम्ही, की दुसऱ्याच्या मरणावरती हे लोक आपल्या पोळ्या शिकून राहिले. हेच आहे ना, तुम्ही जेव्हा त्यांना शस्त्र देऊन राहिले. युक्रेनमध्ये बघा, युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे ना, मस्त कमाई होऊन राहिली दोघांकडची, मस्त कमाई होऊन राहिली. का बरं? शस्त्र विकून राहिले. सर्वात जास्त जर फायदा भेटत असेल की नाही, तो कुठे आहे? शस्त्रामध्ये आहे. ठीक आहे. तर म्हणून आता भारताचे तुम्ही बजेट बघितलं असेल, सर्वात जास्त आपला खर्च कुठे होतो? डिफेन्समध्ये. रुरल डेव्हलपमेंट, एज्युकेशन इथे नाही होत. 2024-25 जो आहे त्याच्यामध्ये जवळपास 10 लाख करोडचा खर्च त्याच्यामध्ये आहे. कुठे आहे? बजेटमध्ये. भारत जगातील सर्वात जास्त शस्त्रास्त्र इम्पोर्ट करण्यावाला देश आहे बरं का. पहिले सौदी अरेबिया होता. आपण लोकांसाठी आलू वांगे मीठ नाही घेत, काय घेतो? गोळ्या. कोणत्या गोळ्या? ह्यावाल्या गोळ्या, नॅशनल सिक्युरिटीसाठी. याला अविकासात्मक खर्च म्हणतात. याला काय म्हणतात? अविकासात्मक खर्च, नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. कधी स्थापना झाली होती यांची? 1966 स्वीडनमध्ये झाली, स्टॉकहोममध्ये. ठीक आहे. यांचं काय आहे? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करणे याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये भारत आणि फ्रान्स संयुक्त लष्करी सराव काय आहे? हा शक्ती. फ्रान्स मध्ये आहे हा. फ्रान्स टू होस्ट 8th इंडो फ्रेंच शक्ती. कधी कधी विचारतात, जोड्या लावासाठी विचारतात की जो सराव आहे शक्ती हा कोणाकोणामध्ये होतो? तर कोणाकोणामध्ये होतो? फ्रान्स आणि भारतमध्ये होतो. आणि हे 8वं संस्करण आहे. कुठे होणार आहे? हे दक्षिण फ्रान्स येथे होणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यामधील काय आहे? हा सराव आहे. त्याच्यानंतर बघा केरळमधील हळद लागवडीला नवचैतन्य आहे. ठीक आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही. ठीक आहे. आता इथं काय झालं होतं? केरळमध्ये ते हळद का बरं लावून राहिले आहेत? कारण तिथे केरळमध्ये कोणता प्राणी आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त दिसतो आपल्याला? तो हत्ती. हत्ती आहेत ना तिकडे, खूप सारे हत्ती आहेत, रानडुकर आहेत. तर आता माझं जसं शेत आहे, तुरी लावल्या होत्या मी दुऱ्यावरती. एक डुक्कर आहे तिकडे आमच्या बाजूला, असा 500-600 किलोचा, असा खाता पिता एकदम नाही का अंबानीले मागं टाकन असा वाला आहे डुक्कर तिकडे. एवढा मोठा आहे की नाही, लोक त्याच्या वाट्याला जात नाही. बरोबर 5 वाजताचा टायमिंग होता त्याचा, असा यायचा आणि तुरी टाकल्या त्या पुऱ्या खाऊन गेला. दुबारी पेरणी करावी लागली मला. चणे लावले होते, पूर्ण खाऊन टाकले. हरणी आल्या आणि ते पूर्ण माहिती का उळद मूग सप्पा खाऊन टाकलं. सायंकाळी लोकांनी त्या हरणीला खाल्लं, तिकडे गोष्ट आहे. ठीक आहे. पूर्ण खाऊन टाकलं त्यांनी. त्याच्यामुळे आता आम्ही काय करतो माहिती आहे का, त्याच्यामध्ये जवस लावतो. खामेल्या जवस नाही खात ते. आधी माहिती आहे का चणे वगैरे लावायचे, मुंगुळीत लावायचे, हे खाऊन टाकायचे डुकरं जाऊन. तर आता आम्ही काय करतो त्याच्यामध्ये जवस लावतो. आता नाही खात, जाते तिकडून जातो. ज्यांच्याकडे चणे आहेत तिकडे जाते. कटाणावाला खातात ना पूर्ण ते. आता केरळमध्ये काय व्हायचं की हे लोक जेव्हा तिथं पिकं लावायचे ना, तर हत्ती यायचे, रानडुकर यायचे ना, पूर्ण खोदून चालले जायचे. मग आता यांनी काय केलं, एक एक्सपेरिमेंट केला. चला आपण काय लावून पाहू, त्याच्यामध्ये हळद लावून पाहू. तर हळद लावल्यानंतर आता ते हळद कशी लागते खायसाठी? हळद कशी लागते? स्पायसेस. अरे हळद खाता नाही यार तुम्ही, मग कशी लागते? हळद्यान नका म्हणू. पोह्यामध्ये टाकताना हळद नाही टाकली तर भाजी कशी लागते का चविष्ट? हळद आहे तिखटच वाटते, पण त्याच्यामध्ये कसं आहे, ते भिवापुरी मिरची असल्यामुळे त्याचा थोडासा स्वाद जरा कमी होऊन जातो. ठीक आहे. नाही तर पोह्यामध्ये कोणी लाल लाल पोहे पाहिले आहे का तुम्ही कधी? नाही, एक दिवस बनवून आणून तुम्हाला चारतो मी. ठीक आहे. हळद नाही टाकू त्याच्यामध्ये ना, फक्त तिखट टाकतो मस्त. तोही कोणता? भिवापुरी तेजा है ना, सुबा केसरी बिलकुल एकदम तुमची. ठीक आहे.
तसेवाले पोहे नाही मी आणतो, तुम्ही बोलत नाही ना म्हणून म्हणतो, हायसू हायसू करतपर्यंत. ठीक आहे. तर हळद कशी आहे, स्पायसेस म्हणतात त्याला. हळदीचा आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये खूप जास्त महत्व आहे ना. हळदीला चालल्या का, याचा अर्थ काय होते है ना, उद्या लग्न आहे आणि आज हळद लावून राहिलेली आहे. किंवा त्याचं मेडिसिन म्हणून वापरतो, कुणाला जर जखम वगैरे झाली की नाही त्याच्यावरती लावतात त्याच्यामध्ये. आणि स्वयंपाकामध्ये तर राहतेच राहते. तर आपल्या इकडची कोणती हळद अशी फेमस आहे, आपल्या इकडे कोणता गाव आहे याची हळद फेमस आहे? भिवापुरी मिरची आहे, हळद नाहीये. ठीक आहे, भिवापुरी मिरची आहे. आपल्या इकडची हळद कोणती फेमस आहे? कोणती? वायगाव हळद. तुम्ही कोणत्या दुकानामध्ये जा, त्यांना विचारा हळद आहे का, तो हळद सांगते हे वायगाववाली. काही काही ठिकाण आहेत ज्याच्यामधल्या हळदी फेमसच आहेत. संत्री म्हटलं तर कुठली होते? नागपूरची. केळी म्हटलं तर जळगावची. तसंच हळदही आहे. तर एक आपल्या विदर्भामध्ये आहे वायगाव आणि एक सांगली. सर्वात जास्त मोठी जर बाजारपेठ असेल, एमपीएससी मध्ये प्रश्न आला होता, हळदीची बाजारपेठ सर्वात मोठी कुठे आहे? सांगलीमध्ये आहे. जीआय टॅग भेटलेला आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग भेटलेला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या हळदींना. तर ती ओली हळद राहते, तिचा पिकाचं तुझं ड्युरेशन जास्त राहते, पण ती सुकवल्यानंतर मग तिला दळण वगैरे करतात त्याच्यामुळे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे, हे केलेलं आहे. तर आता जीआय टॅग जे प्राप्त आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, सांगली हळद आहे आणि एक आहे वायगाव हळद आहे. तसंच तामिळनाडूमध्ये इरोड मंजड आहे. ठीक आहे. आणि मेघालयाची लाकाडोंग हळद आहे. तर लाकाडोंग म्हटलं की आपल्याला समजून जातं की ही कुठून आलेली आहे, मेघालयामधून आलेली आहे. आता याचं जर प्रोडक्शन जर आपण बघितलं, याच्यामध्ये बघितलं तर हळदचे जे उत्पादन आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त होतं. त्याच्यानंतर तेलंगणा आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे आणि मध्य प्रदेश आहे. हे लाख टन मध्ये आहे याच्यामध्ये हळदीचं उत्पादन जे आहे याच्यामध्ये. ठीक आहे. लागवडीचं जर क्षेत्र बघितलं आपण याच्यामध्ये, तर सर्वात जास्त लागवड क्षेत्र सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. आपल्या इकडे पण घेतात, पण जास्तीत जास्त जो सांगलीवाला एरिया आहे ना, त्या एरियामध्ये हळदीचं उत्पादन जरा जास्त होतं. ओडिसा आहे, मध्य प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, पश्चिम बंगाल आहे, तेलंगणा. ठीक आहे. एवढ्या याच्यामध्ये टॉप हेक्टर मध्ये. ठीक आहे. 1 हेक्टर म्हणजे किती होतं? 1 हेक्टर म्हणजे किती होतं? 2.5 एकर. ठीक आहे. याला आराजी मध्ये पण म्हणतात. तर 40 आर म्हणजे किती होतं? 1 एकर होतं. ठीक आहे. याला पुणेमध्ये जाल तर गुंठे म्हणतात. ठीक आहे. 40 गुंठे म्हणजे किती होते? 1 एकर होते. गुंठेवारी ज्याला म्हणतात नाही का, आधीचे मोजायचं साधन होतं ते, तर त्याच्यामध्ये मोजतात. तर महाराष्ट्रामध्ये लागवडीचे क्षेत्र पण सर्वात जास्त आहे. सोबतच आपल्या भारतामध्ये जर बघितलं ना, तर हळदीच्या 30 पेक्षा जास्त व्हरायटी आहेत. हळदीच्या व्हरायटी किती आहेत? 30 पेक्षा जास्त आहेत. पण जास्तीत जास्त जे लोक आहेत ते ब्रँडेड ज्या असतात की नाही, तेच हळद खातात. आपल्या इकडे असेल तर वायगाववाली आणतात, सांगलीकडे असेल तर तिकडची सांगलीवाली घेतात. ठीक आहे. चला एवढं लिहून घ्या आधी.
यांना भेटलेले जे पुरस्कार भूपेंद्र यादव यांची आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. भूपेंद्र यादव. चला, IBCA बद्दलचे तुम्हाला जे आहे मी सांगून देईन. याच्यामध्ये कार्यक्षेत्र याचे झाले किंवा याचे जे निर्णय वगैरे जे आहे एवढे लिहून घ्या. याच्यामध्ये IBCA ची स्थापना प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्षी 2023 मध्ये पंतप्रधानांनी केली. याची अंमलबजावणी संस्था राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरण ब्रॅकेटमध्ये लिहाल NTCA, नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटी. याच्यामध्ये IBCA मध्ये 7 मुख्य मांजरवर्गीय प्राण्यांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये लिहून घ्या. बघा कोणते कोणते आहेत. वाघ, सिंह, समोर बघा टेबलवरती 7 कोणते कोणते आहेत बघा त्याच्यामध्ये. तो अर्धा ग लिहिलाय. प्युमाचं स्पेलिंग आहे PUMA. प्युमा ब्रँड सगळ्यांना माहिती आहे ना. हा, मांजरच आहे ती पण एक. वाघामध्ये पण प्रकार आहेत. आपल्या भारतामध्ये कोणता वाघ आहे? आपल्या भारतामध्ये कोणत्या प्रकारचा वाघ आहे? लोकांना खाणारा. पट्टेदार वाघाचे पण वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर आपल्याकडे जो भेटतो त्याला काय म्हणतो आपण? रॉयल बेंगॉल टायगर. एक आहे तिकडच्या बाजूला, है ना, तो वेगळा आहे बरं. रॉयल बेंगॉल टायगर जो तिकडे भेटते ना, तो सुंदरबनमध्ये भेटते तो वाला. तो म्हणजे मायकल फेल्प्सने मागे टाकून दिली, मस्त पोहते तो, त्याला सवय आहे तिकडे. आपल्या इकडे जो भेटतो तो पट्टेदार वाघ आहे. एक आहे सायबेरियन टायगर खूप मोठा असतो. आणि तो कसा आहे, जर त्याची सायबेरियामध्ये रशियामध्ये राहते ना तो, त्याच्यामुळे कसं आहे त्याची फर खूप मोठी राहते, थंड एरियामध्ये राहते तो. ठीक आहे, हे तुम्हाला पाठवून देईन याच्यामध्ये. ठीक आहे, जागतिक अण्वस्त्र साठा. ठीक आहे, जागतिक अण्वस्त्र साठा लिहा याच्यामध्ये. फक्त याच्यामध्ये भारताचं लिहा. ठीक आहे, सिप्री. ठीक आहे, लिहा सिप्री.
फुल फॉर्म लिहा इथून, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. सिप्रीच्या अहवालानुसार असं लिहा त्याच्यामध्ये, सिप्रीच्या अहवालानुसार. फुल फॉर्म लिहून घ्या त्याचं. तर लिहा, सिप्रीच्या अहवालाद्वारे भारतामधील अण्वस्त्रांचा साठा खालील प्रमाणे आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लिहून घ्या. किती अण्वस्त्र आहेत आपल्याला माहिती पाहिजे. अण्वस्त्र जे आहेत आपल्याकडे, एखादी मिसाईलचं नाव सांगू शकता का तुम्ही मला ज्याच्यामध्ये अण्वस्त्र आहे? एखादी मिसाईल है ना, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स आहेत आपल्याकडे. आकाश झालं, नेव्हीच्या वेगळ्या आहेत, ठीक आहे, एअरफोर्सच्या वेगळ्या आहेत आणि आर्मीच्या वेगळ्या वेगळ्या आहेत. ठीक आहे, नाग नावाचे एक आहे. ठीक आहे, काय आहे ते? टँक आहे, अँटी टँक मिसाईल त्याच्यामध्ये. तर आपल्याकडे ब्रह्मोसचं नाव ऐकलं असेल तुम्ही, आहे ना, ते काय आहे? न्यूक्लिअर पॉवर काय आहे ती मिसाईल आहे. 2 नद्यांच्या नावावरून दिलेली आहे, ब्रह्मपुत्रा आणि रशियामधील मॉस्कोवा नदी आहे, यांच्या दोघांच्या नावातून दिलेलं आहे, मॉस्कोवा आणि ब्रह्मपुत्रा, ब्रह्मोस. तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता की सर्वात जास्त जो अण्वस्त्रांचा साठा आहे तो कोणाकडे आहे? रशियाकडे आहे. त्याच्यानंतर हा याच्यामध्ये भारत फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्ती 2025. त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की हा दक्षिण फ्रान्स येथे होणार आहे. ठीक आहे, भारतामध्ये नाही, कुठे होणार आहे तो? फ्रान्समध्ये होणार आहे.
चला झालं सर्वांचं. ठीक आहे. केरळमधील हळद लागवडीतील विषय तुम्ही याच्यामध्ये केरळमध्ये जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे जसे की हत्ती रानडुक्कर पिकांचं नुकसान व्हायचं. त्यामुळे तिथल्या शेतकरी व आदिवासी शेतकरी यांनी हळद लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. याला आपण आता यावेळी माहित आहे का, UPSC मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला होता की भारतामध्ये किती प्रकारच्या व्हरायटीज आहेत हळदीच्या. ठीक आहे. सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये प्रोडक्शन होतं. ठीक आहे. तर आपल्या MPSC मध्ये पण विचारू शकतात. तर याच्यामध्ये लिहून घ्या GI टॅग भारतीय हळद कोणत्या आहेत. GI टॅग सर्वांना माहिती आहे की सांगू? GI टॅग सर्वांना माहिती आहे? कोणी असं आहे ज्याला माहिती नाही आहे हँड रेज करा. कोणी असं आहे ज्याला GI टॅग काय होते? हा ठीक आहे. आता बघा एखादा जो प्रोडक्शन राहतो की नाही, एखादा फळ वगैरे राहतो तो एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी राहतो. मी जर तुम्हाला म्हटलं की संत्रे नागपूरचे आहेत तर तुम्ही आवडीने घ्याल, किंवा ऍपल जर मी म्हटलं की जम्मू काश्मीरचे आहेत तर ते कसं आहे, तुमच्या ओळखीचे आहेत ते घेऊन टाकता पटकन तुम्ही. तर कधी कधी काय करतात ते, जसं नागपूरची संत्रे त्याला टॅग देऊन दिलं की नागपूरची संत्रे, तर तुम्हाला वाटते की नाही नागपूरची आहेत म्हणजे हे ओरिजिनल आहे ना. की जसं मी म्हटलं चादर आहे, तर चादर कुठची घेणार? सोलापूर. त्याला GI टॅग दिलेला आहे की सोलापूरमध्ये होणाऱ्या चादर कशा असतात? चांगले असतात. तर त्याला टॅग देऊन दिलं. तर याच्यामध्ये पण टॅग दिलेला आहे की वायगाव हळद आहे, त्याला टॅग देऊन दिलं.